पवित्र नाम में आशीर्वाद देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु के अनुग्रह से प्रभु ने और भी एक पुनरुत्थान का पवित्र दिन हमको दान दिया आणि देवाने त्याच्या कृपेने अजून एक पवित्र पुनरुत्थानाचा दिवस आपल्याला दान दिला। अभी तक प्रभु ने हमें जीवित रखा। आतापर्यंत प्रभूने आपल्याला जिवंत ठेवलं। कितने लोग इस लॉकडाउन पीरियड में कोरोना के द्वारा हो और कई रीति में हो मृत्यु के द्वारा दुनिया से अलग हो गया। आणि कितीतरी लोक या कोरोनाच्या काळामध्ये मरणाच्या द्वारे विभक्त झाले। हमारे बीच में से कोरोना के द्वारा नहीं तो भी मतलब अपना रेगा सिस्टर प्रभु में सो गया, आपको याद है। आणि आपल्यामध्ये सुद्धा असणाऱ्या ज्या रेखा सिस्टर आहे त्या कोरोनाच्या द्वारे नाही पण आजारपणामुळे प्रभु मध्ये झोपल्या हे तुम्हाला ठाऊक आहे। प्रियो, एक दिन हमको ये यात्रा पूरा करके जाना है। आणि प्रियानो, एक दिवस आपल्याला हा प्रवास पूर्ण करून जायचा आहे। हमें दिया हुआ समय बहुत लिमिटेड है आणि आपल्याला दिलेला जो वेळ आहे तो खूप मोजका आहे। और ये वास्तव में अनंत काल की तैयारी के लिए प्रभु ने हमें दिया है। आणि खरोखरच तो आपल्याला सार्वकालिक जीवनाच्या तयारी करता दिलेला आहे। खास करके प्रभु में आने के बाद में प्रभु का लोगों को ये प्रकाश पाना बहुत जरूरी बात है। आणि विशेष करून प्रभु मध्ये आलेल्या लोकांना हा प्रभूचा प्रकाश प्राप्त करणं खूप गरजेचं आहे। आपको मालूम है, आने वाला राज्य में भाग लेने के लिए प्रभु यीशु मसीह की जो पहाड़ी उपदेश ये बहुत खास बात है। आणि येणारं जे राज्य आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताचं जे डोंगरावरचं प्रवचन आहे ते खूप विशेष असं आहे। और आपको मालूम है कि वो 5, 6, 7 चैप्टर, मत्ती 5, 6, 7 चैप्टर कंक्लूजन करने के टाइम पर प्रभु बोलता है। आणि मत्तेय सुसमाचार 5, 6 आणि 7 जे अध्याय आहे हे अध्याय झाल्यानंतर त्याचा संपूर्ण अनुमान सांगत असताना प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतो, मेरा इन वचनों को सुनकर वैसे करने वाला बुद्धिमान मनुष्य है। आणि माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागणारा जो आहे तो बुद्धिमान आहे। सिर्फ वचन सुनने वाला नहीं, आणि फक्त वचन ऐकणारा नाही, वचन सुनकर के मानने वाला, आणि वचन ऐकून ते पालन करणारा। प्रभु की दृष्टि में वो व्यक्ति बुद्धिमान है। आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये तो व्यक्ती बुद्धिमान आहे। आज प्रभु हमें प्रभु का वचन देता है। आज प्रभु त्याचं वचन आपल्याला देतो। वो वचन हम कहां तक सुनकर के उसको मानता है या अमल करता है। आणि ते वचन ऐकून कुठपर्यंत आपण पालन करतो, है ना। आज बहुत लोग वचन सुनते हैं लेकिन उसको अमल नहीं करता। आज पुष्कळ लोक देवाचं वचन ऐकतात पण त्याचं पालन करत नाही। इवन सुनने के बाद में कुछ समय के बाद में पूछेगा तो उनको सुना हुआ बात क्या है उनको मालूम ही नहीं। आणि एवढंच नाहीये, ऐकल्यानंतर काही वेळानंतर त्यांना जर विचारलं की काय ऐकलं तर त्यांना ठाऊक नाही। इसका मतलब उन्होंने जो वचन सुना वो परमेश्वर का वचन है, ये बात का महत्व उन्होंने देख करके नहीं सुना। आणि याचा अर्थ त्यांनी जे काही वचन ऐकलं ते देवाचं वचन आहे, त्याला तेवढं महत्व देऊन त्यांनी नाही ऐकलं। हमारे जीवन में जब हम प्रभु की उपस्थिति में आता है, हम जो सुनता है ये परमेश्वर का वचन है, ये वचन प्रभु मुझे क्यों सुनाता है, उसको पालन करने के लिए सुनाता है, ये बात का समझ हमारे अंदर होना चाहिए। आणि देवाच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर परमेश्वर आपल्याला जे काही वचन सांगतो ते परमेश्वराचं वचन आहे आणि ते मला पालन करायचंय या उद्देशाने आपण ते ऐकून ग्रहण केलं पाहिजे। अब अगर आपको पूछेगा आप प्रभु को प्यार करता है करके पूछेगा तो जरूर बोलेगा मैं प्यार करता हूँ। आणि जर तुम्हाला विचारलं की तुम्ही जर प्रभूवर प्रेम करता का तर तुम्ही निश्चित उत्तर द्याल की हो, आम्ही प्रभूवर प्रेम करतो। परंतु मैं प्यार प्रभु को प्यार करता हूँ उसका चिन्ह क्या है। आणि जर मी प्रभूवर प्रेम करतो तर त्याचं चिन्ह काय आहे। आपको मालूम है यूहन्ना 14:15 में प्रभु ने कहा जो मुझे प्यार करता है वो मेरी आज्ञाओं को मानेगा। आणि यूहन्ना सुसमाचार त्याचा 14 अध्याय आणि त्याच्या 15 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हटले की जो कुणी माझ्यावर प्रेम करतो तो माझ्या आज्ञेचं पालन करेल। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। आज हम प्रभु की वचन को नहीं मानता है तो हम प्रभु को कैसे बोल सकते हैं कि प्रभु मैं आपको प्यार करता हूँ। आणि देवाच्या आज्ञेचं आपण जर पालन करत नाही तर मग आपण कसं काय म्हणू शकतो की मी प्रभूवर प्रेम करतो। कोई बात लूका 6:46 में प्रभु बोलता है तू मुझे हे प्रभु कहता है परंतु मेरी बात क्यों नहीं मानते। आणि त्याचप्रमाणे लूका सुसमाचार त्याचा 6 अध्याय आणि त्याच्या 46 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतो, तुम्ही मला हे प्रभु असं म्हणतात पण माझ्या आज्ञा का पालन करत नाही। प्रियो, हमारा प्रभु के साथ कितना गहरा संबंध होना चाहिए। आणि प्रियानो, आपले प्रभू सोबत किती गहन असे संबंध असले प्रभु ने पाहिजे। हमें कहां से कहां पर लाया आणि प्रभूने आपल्याला कुठून कुठपर्यंत आणलं। हम पाप करके शैतान का संतान थे,
आज प्रभु यीशु पर विश्वास करने का अनुग्रह हमको मिला और आज हम परमेश्वर का संतान बना, हम कितना अधिक स्वर्ग के पिता को महिमा देना चाहिए। आणि आपण पाप करून सैतानाचे पुत्र झालो होतो, पण आपण सुवार्तेच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करण्याची कृपा आपल्याला झाली आणि आपण जे सैतानाचे पुत्र होतो तर आपण परमेश्वराचे पुत्र झालो, तर याच्यासाठी आपण परमेश्वराला किती जास्त धन्यवाद द्यायला पाहिजे। है ना, हमें प्रभु का संतान होकर के जीवन बिताने के लिए प्रभु ने हमें कृपा दिया, तो अपन कितना धन्य लोग हैं। आणि देवाचे पुत्र होऊन जीवन जगण्याचा जर आपल्याला संधी मिळालेली आहे तर आपण किती धन्यवादित राहायला पाहिजे। तो आज भी जब हम प्रभु की उपस्थिति में है, आजही आपण ज्या वेळेला प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत प्रभु हमसे बात करेगा आणि प्रभू आपल्याशी बोलेल और तो प्रभु के प्रति, प्रभु के वचन के प्रति एक सच्चा भूख प्यास हमारे अंदर चाहिए। आणि प्रभू संबंधाने आणि प्रभूच्या वचना संबंधाने एक खरी तहान भूक आपल्यामध्ये असायला पाहिजे। आज मैं प्रभु की उपस्थिति में कैसा है, आज मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये कसा आहे। आज हम अभी मिलकर के गीत गाया, आणि आता आपण मिळून गीत गायलं है ना, गीत हम बहुत आभार भरा दिल से गाते हैं। आणि गीत जे आहे ते खूप आभार रूपी हृदयाने आपण गातो धन्यवाद करूं प्रभु, आणि प्रभू तुझं धन्यवाद करेल। हम धन्यवाद करता है तो प्रभु स्वीकारेंगे क्या? आणि आपण जर धन्यवाद केला तर प्रभू त्याचा स्वीकार करेल का। मैंने जो भेंट चढ़ाया आज प्रभु उसको ग्रहण कर किया, ऐसा हमको आज गीत गाने के बाद में आशा सुभाई क्या? आणि गीत गायल्यानंतर मी जे काय अर्पण केलं ते प्रभूने स्वीकार केला याची जाणीव आपल्याला होत आहे का। आज हम गीत गाने के समय में भी गीतों का शब्द क्या कहता है उस बात पर भी गौर नहीं देता। आणि आज गीत गात असताना त्या गीताचे शब्द काय सांगतात याच्याकडे सुद्धा आपण लक्ष देत नाही। अभी उस बात पर ध्यान करने नहीं देना, अभी आप वचन के ऊपर ध्यान देना। आणि आता त्या गोष्टीकडे लक्ष नका लावू, तर आता तुम्ही वचनाकडे लक्ष लावा। लेकिन जरूर इसके बाद में आपको आज गाया हुआ गीत को मैं गीत गाने के लायक है कि नहीं, मैं योग्य रीति में गीत गाया है कि नहीं, थोड़ा सा परखना। आणि निश्चितच ही मीटिंग झाल्यानंतर आज जे गायलेलं गीत आहे ते गीत गाण्याकरता मी योग्य आहे का नाहीये आणि ते गीत मी गातो का हे तुम्ही याच्याकडे लक्ष द्या। इवन अभी हम जब प्रभु की उपस्थिति में प्रभु का वचन सुनने के लिए अभी हम बैठा, वचन सुनना तक एक बलिदान है, क्योंकि ध्यान कान लगाकर सुनना ये प्रभु के लिए योग्य बलिदान है। आणि देवाचं वचन कान लावून ऐकणं हे देवाकरता योग्य बलिदान आहे। पहला शमूएल 15 का 23 वचन में लिखा है। पहिलं शमूएल 15 अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये लिहिलंय। मैं आपको सारा वचन अभी नहीं पढ़ाएगा, अब लिखते जाना, बाद में आप पढ़ते जाना। आणि सगळी वचन जे आहे ते तुम्हाला आता वाचायला नाही सांगणार, तुम्ही लिहून ठेवा आणि नंतर वाचा। लेकिन जो कान लगाकर सुनता है वो भी प्रभु के लिए एक भेंट है। आणि जो कान लावून ऐकतो ते सुद्धा प्रभू करता एक अर्पण आहे। आज कई बार हम लोग वचन सुनने के टाइम पर भी बहुत केयरलेस होकर के ध्यान ना देते हुए सुनता है, इसलिए वो वचन दिल में नहीं आता। आणि आजही आपण देवाचं वचन ज्या वेळेला ऐकतो त्यावेळेला निष्काळजीपणाने ऐकतो, त्यामुळे ते वचन आपल्या हृदयामध्ये येत नाही। एक सही तैयारी के साथ हम प्रभु की उपस्थिति में रहना जरूरी बात है। आणि एक योग्य तयारीसह प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहणं गरजेचं आहे। एक एकाग्र मन के साथ। आणि एक चित्ताने प्रभु आज भी आप मुझसे बोलना, आणि प्रभू आजही तू माझ्याशी बोल। मैं और भी प्रभु आपका प्यार में बना रह करके आपका अधिक गौरव करना चाहता हूँ। आणि अधिक जास्त तुझ्या प्रेमामध्ये राहून प्रभू मी तुझा अधिक जास्त गौरव करू इच्छितो। प्रभु मैं नहीं, आप मुझ में जी करके आपका महिमा के लिए मुझे इस्तेमाल करना। आणि प्रभू मी नाही तर तू माझ्यामध्ये जगून तुझ्या गौरवाकरता मला उपयोगात आण। वही एक सच्चा मसीह जीवन है। आणि तेच एक खरं ख्रिस्ती जीवन अभी आहे। भी हमें परखना है कि मेरा दिल प्रभु की ओर एकाग्र है क्या? आणि अजूनही आपल्याला पारखायचं की माझं हृदय प्रभूकडे एक चित्त आहे का। मेरा दिल में कोई दोष लेने वाला कोई शब्द आता है क्या? आणि माझ्या हृदयामध्ये दोष लावणारा कुठला शब्द येतो आहे का। क्योंकि कई बार हम प्रभु की उपस्थिति में आने के समय में अपना सही तैयारी नहीं रहेगा तो भी वो वचन हमारे भी काम नहीं करता। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर आपल्या हृदयाची जर योग्य तयारी नसेल तर ते येणारं वचन आपल्या हृदयामध्ये कार्य करत नाही। आज शायद किसी का भेजा हुआ मतलब एक ये मैंने देखा, लोग संगति में बैठा है लेकिन मोबाइल खोल करके बैठा है और मोबाइल में खेल रहा है। आणि इमॅन्युअल ग्रुप मध्ये आलेला एक फोटो मी पाहिला, त्याच्यामध्ये काय आहे की लोक प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहे पण ते आपला मोबाईल घेऊन मोबाईल सोबत खेळत आहे। मतलब ऐसा एक मंडली में मीटिंग चल रहा है, प्रभु का दास प्रचार कर रहा है, लेकिन वहां पर जवान लोग इधर ही मोबाइल में मतलब खेल खेल रहे हैं। आणि त्या ठिकाणी मीटिंग चालू आहे, प्रभूचा दास प्रचार करत आहे, पण
जे प्रभूचे लोक आहेत ते मोबाईल उघडून मोबाईल सोबत खेळत आहेत. मतलब आजकल संगति में आने के समय में तक बहुत लोगों को प्रभु का वचन लेकर के आने के लिए तकलीफ है। आणि आजकाल पुष्कळ लोकांना प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर सुद्धा देवाचं वचन घेऊन येण्याकरता अडचण आहे. यो आप एक बात जानना, स्वर्ग से प्रभु हम सबको देख रहे हैं कि हम किस रीति में बैठा है और किस इच्छा से बैठा है, कैसा तैयारी से बैठा है, ये स्वर्ग देखता है। आणि प्रियांनो, एक गोष्ट जाणून घ्या, प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसल्यानंतर आपण कुठल्या इच्छेने, कुठल्या आकांक्षेने आणि कुठल्या तयारीने बसलो हे सगळं काय प्रभू जाणतो. प्रभु जब भी प्रभु की उपस्थिति में आता है तो प्रभु जरूर अपने वचन की द्वारा बात करता है। आणि ज्या वेळेला आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतो त्यावेळेला निश्चितच प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्याशी बोलतो. मतलब किसी प्रकार भी भेंट चढ़ाएगा तो प्रभु आनंदित हो जाएगा, ऐसे नहीं। आणि कुठल्याही प्रकारे आपण जर अर्पण केलं त्याच्यामध्ये प्रभू आनंदित होईल असं नाहीये. आपको मालूम है जो सबसे पहला जो आदम हव्वा का संतान काइन और हाबेल ने प्रभु के लिए भेंट चढ़ाया, आणि आदाम आणि हवा यांचे जे पुत्र आहे काईन आणि हाबेल यांनी प्रभूला अर्पण चढवलं. लेकिन हम देखते हैं कि काइन में और उसकी भेंट में प्रभु प्रसन्न नहीं हुआ। आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की काईन आणि त्याचं जे भेट आहे त्याच्यामध्ये प्रभु प्रसन्न झाला नाही. एक बात तो मैं आपको याद रहना चाहता हूँ, भेंट प्रभु प्रसन्न कर, मतलब उसको प्रभु को प्रसन्न होना है तो वो व्यक्ति, भेंट करने वाले व्यक्ति की अवस्था ठीक होना चाहिए। आणि मग जर देवाने आपण केलेलं अर्पण स्वीकारायचं आहे तर अर्पण करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या जीवनाची अवस्था आहे ती योग्य असली पाहिजे. काइन की अवस्था सच्चा मतलब सही नहीं था, आणि कायनाची जी अवस्था होती ती प्रभूला ग्रहण योग्य नव्हती. उसका दिल ठीक नहीं था आणि त्याचं जे हृदय आहे ते बरोबर नव्हतं. उन्होंने लाया हुआ भेंट कोई खराब नहीं था, आणि त्यांनी आणलेली जी अर्पण आहे ते काही खराब नव्हतं. लेकिन उसका दिल ठीक नहीं था। आणि त्या कायनाचं हृदय जे आहे ते बरोबर नव्हतं. अगर हम प्रभु की उपस्थिति में आने के समय में अगर हमारा दिल अगर ठीक नहीं है तो हमारा कोई भी काम में प्रभु प्रसन्न कभी नहीं होगा। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर आपलं हृदय जर प्रभूला ग्रहण योग्य नाहीये तर आपल्या कुठल्याही अर्पणाद्वारे किंवा आपल्या कुठल्याही कामाच्या द्वारे प्रभू प्रसन्न होणार नाही. आपको सबको मालूम है जब प्रभु प्रार्थना, कई बार प्रार्थना क्यों नहीं सुनता, क्योंकि 66 भजन संहिता का 18 वचन में लिखा है कि मतलब यदि मेरी दिल में मैं अनर्थ बात तो सोचता तो प्रभु नहीं सुनता। बोलने का मतलब बोलने वाला हमारा प्रार्थना शब्द बहुत टूटा हुआ शब्द है, बहुत सुनने वालों के लिए अच्छी बातें हैं, प्रभु नहीं सुनता क्योंकि उनका दिल में पाप है। आणि पुष्कळ वेळा आपण करणारी प्रार्थना आहे ती प्रभू आपली का ऐकत नाही, कारण स्तोत्र 66 त्याच्या 18 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जर मी माझ्या हृदयामध्ये दुष्ट गोष्टींचा विचार केला तर प्रभू माझा ऐकणार नाही. आपण करणारी प्रार्थना कदाचित खूप व्याकुळतेने करत असू, आपले जे शब्द आहे ते खूप मृदू असतील तरी सुद्धा प्रभू प्रार्थना का ऐकत नाही, कारण का की आपल्या हृदयामध्ये आपण व्यर्थ गोष्टी ठेवलेल्या आहेत. कई बार हम प्रभु की उपस्थिति में एक अभिनय करके आ जाता है। आणि पुष्कळ वेळा प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण एक अभिनय करतो. मैं एक बात आपको याद रहना चाहता हूँ, संदेश में जाने से पहले परमेश्वर सबसे अधिक नफरत करने वाला बात है, एक अभिनय और दूसरा घमंड। आणि आपण आता संदेशाकडे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की परमेश्वर सर्वात जास्त द्वेष करणारी गोष्ट एक आहे की ते म्हणजे अभिनय आणि दुसरा म्हणजे गर्व. हम प्रभु की उपस्थिति में बैठा है तो प्रभु की आने वाला वचनों को स्वीकारने वाला एक अच्छा दिल, अच्छा भावना, अच्छा इच्छा के साथ रहना चाहिए। आणि आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर प्रभूचं वचन जर आपल्याला जर स्वीकारायचं आहे तर एक चांगल्या विचारासह, एक चांगल्या भावनेसह आणि एक चांगल्या हृदयासह त्याच्या उपस्थितीमध्ये बसायचं आहे. आपको याद है मतलब यशायाह 66 अध्याय का दूसरा वचन में प्रभु का वचन कहता है, आणि यशा त्याचा 66 अध्याय त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये या ठिकाणी प्रभू असं म्हणतो, यहोवा की ये वाणी है, ये सब वस्तुएं मेरे हाथ की बनाई हुई है, इसलिए ये सब मेरी ही है, परंतु मैं उसी की ओर दृष्टि करूंगा जो दीन और खेदित मन का हो और मेरा वचन सुनकर थरथराता हो। देखा, मेरा वचन सुन करके जो थरथराता है उसकी ओर प्रभु की दृष्टि रहेगा, प्रभु का मानव दया रहेगा। आणि या ठिकाणी परमेश्वर असं म्हणतो की जो माझं वचन ऐकून थरथर कापतो त्याच्याकडेच माझी दया दृष्टी राहील. बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे. ना, आज बहुत बार हम प्रभु के उपस्थिति में आता है, परंतु प्रभु का दृष्टि तक हमारे ऊपर लगने लायक की अवस्था में हम प्रभु की उपस्थिति में नहीं रहता। आणि पुष्कळ वेळा आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतो पण प्रभूची दृष्टी आपल्याकडे अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये आपण बसत नाही. हमारा प्रभु हर एक बातों में
नियम का परमेश्वर है, कभी नहीं भूलना। आणि आपला परमेश्वर जो आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये कराराचा परमेश्वर आहे हे तुम्ही विसरू नका. इसलिए प्रियो, हम अपने आप को जरूर जांचें। आणि म्हणूनच प्रियानो आपण स्वतःला निश्चितच पारखा. मैं वास्तव में प्रभु के प्रति, प्रभु का वचन के प्रति एक भूख और प्यास के साथ प्रभु की प्रेम में, प्रभु की उपस्थिति में ही क्या, आणि खरोखर एक तहानलेल्या भुकेल्या अवस्थेमध्ये प्रभूच्या प्रेमामध्ये राहून प्रभूच्या उपस्थितीमध्ये मी आहे का. आज मैं प्रभु की वाणी सुनने के लिए और जो भी प्रभु मुझे कहेगा वो बात मानने के निर्णय में मैं प्रभु की उपस्थिति में ही क्या. आणि आज प्रभूची वाणी ऐकण्याकरता आणि प्रभू माझ्याशी जे काही बोलेल ते पालन करण्याच्या निर्णयामध्ये मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहे का. आप सोचो, आप पिछले दिनों में बहुत बार इस वेदी में संदेश सुना है, आणि अशा प्रकारच्या विधीमध्ये तुम्ही पुष्कळ वेळा संदेश ऐकलेला आहे. लेकिन आप मुझे बताओ, आपने सुना हुआ संदेश में से एक भी शब्द आपने अमल किया क्या? आणि तुम्ही ऐकलेल्या संदेशापैकी एक तरी वचन आपल्या जीवनामध्ये आचरणात आणलं का. अभी मुझे आप उत्तर नहीं दे पाएंगे, आणि तुम्ही मला आता उत्तर नाही देऊ शकणार. लेकिन मैं घर पहुंचने के बाद आप मुझे फोन करके बोलना कि मैंने पिछले हफ्ता में सुना हुआ संदेश में से मेरे लिए भी संदेश था और मैंने इस रीति में उसको अमल किया करके आप में से कितने लोग मुझे आज मानव प्रभु का प्रेम में सच्चा दिल से ये बात बोलने के लिए तैयार होंगे. आणि मी घरी गेल्यानंतर तुम्ही मला फोन करून सांगा की मागच्या आठवड्यामध्ये सांगितलेले जे काही संदेश होता त्या संदेशापैकी तो माझ्याच करताही संदेश होता आणि या वचनाच्या अनुसार मी माझ्या जीवनामध्ये ते आचरणात आणलं असं तुमच्यापैकी किती लोक खऱ्या हृदयाने मला सांगू शकतील. निश्चय प्रयोग हरेक संदेश में प्रभु हरेक का अवस्था जान करके प्रभु बात करता है. आणि प्रियानो निश्चितच प्रत्येका संदेशाच्या द्वारे प्रभु प्रत्येकाच्या हृदयाची अवस्था जाणून प्रत्येकाशी बोलतो. और आज भी प्रभु जरूर आपसे बात करेगा. आणि आजही प्रियानो प्रभु निश्चितच तुमच्याशी बोलेल. आज भी प्रभु की वाणी सुनने के बाद में आपने क्या निर्णय लिया, क्या नया निर्णय लिया, ये बात जरूर अगर आप बोलेगा तो मुझे बहुत आनंद रहेगा, क्योंकि सेवक ही सफलता हुआ. आणि मग आजही प्रभू तुमच्याशी बोलणार आहे आणि आजही तुमच्याशी प्रभू जे काय बोलेल त्याच्या संबंधाने तुम्ही जर निर्णय घेतला आणि मला सांगितलं तर मग मी केलेली जी सेवा आहे ती सफल झाली किंवा मार्गी लागली. बहुत बड़ी बात, खूप मोठी गोष्ट आहे. तो मैं आज का विषय की ओर जाना चाहूंगा. आणि आजच्या विषयाकडे मी जाऊ इच्छितो. उसके आधार में हम पढ़ेंगे मत्ती की सुसमाचार 11 अध्याय का उसका 29 वचन. आणि आजच्या मनना करता आपण एक वचन वाचूया. मत्ती सुसमाचार त्याचा 11 अध्याय आणि त्याचं 29 वचन. मेरा जुआ अपने ऊपर उठा लो और मुझसे सीखो, क्योंकि मैं नम्र और मन में दीन हूँ, और तुम अपने मन में विश्राम पाओगे. ये वचन बहुत सुपरिचित वचन है. इस वचन की प्रति मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ. आणि हे जे वचन आहे खूप सुपरिचित वचन आहे आणि या वचना संबंधाने मी प्रभूला धन्यवाद देतो. प्रभु ने मानो बहुत गहराई में मुझसे बात किया, इसलिए मैं इस बात के ऊपर आपको कुछ बातें मानो बताने के लिए, सिखाने के लिए चाहता हूँ. आणि प्रभू माझ्याशी या वचनाच्या द्वारे खूप गहनतेने बोलला, म्हणूनच या वचनाच्या द्वारे मी आज काही बोलू इच्छितो. मानो बहुत प्रार्थना के साथ हम इन बातों को पढ़ना या जानना चाहिए. आणि खूप प्रार्थनापूर्वक या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जाणून घ्यायला पाहिजे. यहाँ पर प्रभु यीशु मसीह बोलता है कि मुझसे सीख लो. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुम्ही माझ्यापासून शिका, मेरा जुआ ले लो. आणि माझा जू तुम्ही घ्या. जरूर हमें प्रभु की जुआ लेकर के प्रभु को सीखना है. आणि निश्चितच आपण प्रभूचा जू घेऊन आपण प्रभूपासून शिकायचं आहे. एक मसीह व्यक्ति सीखने वाला, प्रभु से सीखने वाला कुछ बातों का बारे में आज से मैं एक क्लास शुरू कर रहा हूँ. आणि एक ख्रिस्ती व्यक्ती प्रभूपासून शिकायला पाहिजे याच्या संबंधाने आजपासून तो क्लास मी सुरुवात करत आहे. आज इसका पहला भाग रहेगा आणि आज त्याचा पहिला भाग राहील. बाकी आगे के दिनों में जैसे जैसे प्रभु अवसर देता है आपको ये क्लास कंटिन्यूस करेगा. आणि मग येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू ज्याप्रमाणे संधी देतो त्याप्रमाणे हा जो क्लास जो आहे तो आपला पुढे चालू राहील. प्रियो, हमें जरूर आज भी सुबेरे आपसे प्रभु बात जरूर किया होगा. आणि सकाळी उठल्यानंतर प्रभू निश्चितच तुमच्याशी बोलला असेल. प्रभु अपने भक्तों से बात जरूर करता है. आणि प्रभू आपल्या भक्तांसोबत निश्चितच बोलतो. प्रभु अपने मार्ग हमको दिखाता है. आणि प्रभू निश्चितच त्याचा मार्ग आपल्याला दाखवतो. आज भी जरूर मैं आशा करता हूँ हर एक पवित्र लोगों को प्रभु ने सुबेरे जगाया.
आणि मी निश्चितच आशा ठेवतो की सकाळी प्रत्येक प्रभूच्या भक्ताला प्रभूने उठवलं आज प्रभु ने आपसे क्या कहा? आणि आज प्रभू तुमच्याशी काय बोलला. अभी आप बोल नहीं पाएगा, लेकिन मैं आशा करता हूँ कि अभी आप प्रभु के साथ बात कर रहे हैं। आणि तुम्ही आता बोलू शकणार नाही पण तुम्ही आता प्रभू सोबत बोलत आहात. लेकिन आज सवेरे कहा हुआ बात आप कहाँ तक माना? आणि आज सकाळी उठल्यानंतर प्रभू जे काय बोलला ते कुठपर्यंत तुम्ही पालन केलं. प्रभु हमसे बात किया है कि नहीं? आणि प्रभू आपल्याशी बोललेला आहे का नाही. क्योंकि आपको याद है यशायाह 50 अध्याय का 4 वचन में लिखा है आणि यशायाह त्याचा 50 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये लिहिलंय कि हर रोज प्रभु सवेरे हमें जगाता है। आणि दररोज प्रभू सकाळी आपल्याला उठवतो. हाँ, हर रोज प्रभु हमारे को अपना वचन सुनने के लिए हमारा कान खोलते हैं। आणि दररोज त्याचं वचन ऐकण्याकरता प्रभू आपला कान उघडतो. ये मतलब प्रभु अपने भक्तों के प्रति ये काम करता है, तो आज भी प्रभु ने वो काम किया है हर एक के जीवन में। आणि प्रभू आपल्या भक्ता संबंधाने हे जर काम करतो तर आजच्या दिवसामध्ये सुद्धा प्रभूने आपल्यासाठी हे काम केलेलं आहे. ऐसे तो आज के दिन में प्रभु ने सवेरे मुझे जगाकर मुझसे क्या कहा, आणि असं जर आहे तर आज सकाळी उठल्यानंतर प्रभू माझ्याशी काय बोलला और वो काम मैंने किया है। आणि ते काम मी केलेलं आहे का. तो प्रभु आपको सहायता करे। आणि प्रभू याकरता तुम्हाला सहाय्य करो. आज मैं इस विषय में प्रभु से सीखने वाला 7 विषय के ऊपर मैं आपको संदेश देने वाला है। आणि प्रभूकडून शिकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या 7 विषया संबंधाने मी आज बोलणार आहे. मैं आपको 7 विषय पहले आपको बताता हूँ। आणि 7ही विषय मी तुम्हाला सुरुवातीला सांगून देतो. आप लोगों के पास मैं आशा करता हूँ नोटबुक रहेगा और बाइबल भी साथ में रहेंगी। आणि मी आशा ठेवतो की तुमच्याकडे बायबल आणि वही असेल. मुझे मालूम है कि मैं बहुत मतलब फास्ट जाता हूँ करके बहुत बार बहुत लोगों का कंप्लेंट रहता है। आणि मी खूप पुढे पटापट जातो असं पुष्कळ लोकांची तक्रार राहते. मैं आज मला वो कंप्लेंट भी दूर करूंगा आणि आजची ती तक्रार आहे मी दूर करेन. एकदम स्लो जाओ आणि एकदम हळू जाईल. क्योंकि प्रभु से हमें ये बात सीखना है आणि आपल्याला प्रभूपासून हे शिकायचं आहे और वो हमारे जीवन में अमल में लाना है। आणि आपल्या जीवनामध्ये ते आचरणात आणायचं आहे. ओके, तो पहले बात मैं वो 7 विषय को बताना आणि चाहूंगा। सगळ्यात पहिले ते 7 विषय मी सांगू ये इच्छितो. 7 विषय में आगे का समय में भी आपसे बात करेगा। आणि मग या 7ही विषयांमध्ये येणाऱ्या दिवसामध्येही तुमच्याशी मी बोलेन. पहली बात, पहिली गोष्ट प्रभु का भय मानना सीखना। आणि सगळ्यात पहिले देवाचं भय बाळगणं शिकलं पाहिजे. मतलब बाइबल में यहाँ पर एक बात मैं इसमें भी आपको याद लेना चाहूंगा। आणि याच्यामध्ये सुद्धा बायबल मध्ये दिलेली एक गोष्ट मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. बाइबल में भय मानना या भक्ति करना ये दोनों एक ही मतलब उद्देश्य में लिखा हुआ है। आणि बायबल मध्ये भय बाळगणं किंवा भक्ती करणं हे एकाच अर्थाने लिहिलेलं आहे. हाँ, इसलिए कई कई शब्द में भक्ति आएगा, कई कई शब्द में भय आएगा। आणि काही शब्दामध्ये भय येईल किंवा काही शब्दामध्ये भक्ती येईल. आपको वो संदेह ना आने के लिए पहले एडवांस में बोला। आणि तुम्हाला कुठल्या प्रकारची शंका न येण्याकरता अगोदरच सांगितलं. मतलब कुछ बाइबल में उसको भक्ति लिखा है, तो कुछ शब्द मतलब बाइबल में कुछ शब्दों में मतलब भय लिखा है। आणि बायबल मध्ये काही वाक्यामध्ये भय लिहिलेलं आहे तर काही वाक्यामध्ये त्याला भक्ती लिहिलंय. ओके, तो मेरा वो बात भी मैं आगे क्लास में आपको क्लियर कर दूंगा। आणि येणाऱ्या क्लासमध्ये मी ती गोष्ट तुम्हाला स्पष्ट करेन. अच्छा, ये दूसरा जो विषय रहेगा कि हमें भलाई करना सीखे। आणि दुसरा जो विषय आहे की आपण चांगले करणं शिकायचं आहे. मतलब ये भी मतलब प्रभु का लोगों के लिए बहुत जरूरी बात है। आणि हे सुद्धा प्रभूच्या लोकांकरता गरजेचं आहे. क्योंकि एक समय में हम मतलब बहुत बुराई में जीने वाले लोग थे। आणि एके वेळेला आपण खूप वाईटपणामध्ये जगणारे लोक होतो. अभी हम मसीह यीशु में है, तो हम नया सृष्टि होने के कारण हमें भलाई करना सीखना पड़ता है। आणि आपण जर ख्रिस्त येशू मध्ये आहे तर आपण चांगले करणं शिकायला पाहिजे. ओके, तीसरी बात, आणि तिसरी गोष्ट, मतलब हम धर्म को सीखे। आणि आपण नीतीला शिकायचं आहे. हाँ, हमें मतलब एक सच्चा धार्मिकता का जीवन का अर्थ क्या है वो समझ करके जीना चाहिए। आणि खरं नीतिमत्वाचं जीवन काय आहे हे जाणून घेऊन आपण ते शिकायला पाहिजे. जो भी हमको अच्छा लगता है वो सब धर्म नहीं है। आणि जे आपल्याला चांगलं वाटतं ते सर्व काही नीती नाहीये. जो प्रभु की दृष्टि में जो सत्य है वही धर्म है। आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये जे नीतिमत्व आहे तेच धर्म आहे. वो हमें सीखना है आणि ते आपण शिकायचं आहे. और 4वां बात, हम उपदेश को सीखना है। आणि चौथी गोष्ट, प्रभूचा जो उपदेश आहे तो आपण शिकायचा आहे. माना बहुत बार लोग उपदेश ना जानने के कारण भी गलत उपदेशों में पड़ जाते हैं। आणि लोक प्रभूचा जो उपदेश आहे तो चांगल्या प्रकारे न जाणल्या कारणाने ते चुकीच्या उपदेशामध्ये अडकतात. इसलिए हमको उपदेश भी सीखना बहुत जरूरी है। आणि म्हणूनच प्रभूचा उपदेश जो आहे तो सुद्धा शिकणं गरजेचं आहे. और 5वां बात है,
मला भले काम करना सीखे। आणि पाचवी गोष्ट चांगले काम करणं शिकायचं आहे हाँ, भले काम करना सीखना। आणि चांगले काम करणं शिकायचं आहे क्योंकि प्रभु ने हमको नया जन्म इसलिए दिया कि हम उन भले कामों को सदग्रहण दे या भले कामों को करें। आणि प्रभूने आपल्याला नवा जन्म याकरता दिला की आपण चांगल्या कामामध्ये मग्न असावं हाँ, और छठवीं बात दया करना सीखे। आणि सहावी गोष्ट दया करणं शिकायचं आहे मैं आशा करता हूँ कि आप लोग लिख पा रहे हैं। आणि मी आशा ठेवतो की तुम्ही लिहू शकत आहात दया करना सीखे। दया करणं शिकायचं आहे आखिरी में सातवां बात है आज्ञा मानना सीखे। आणि शेवटला सातवी गोष्ट आहे की आज्ञा पालन करायला शिकायला पाहिजे मतलब आज्ञा मानना सीखे, आज्ञा पालन करायला आपण शिकायला पाहिजे बहुत बड़ी बात। आणि खूप मोठी गोष्ट आहे मतलब ये बातें हमें प्रभु से सीखना है। आणि या गोष्टी आपण प्रभू पासून शिकायच्या आहेत तो मतलब प्रभु ने हमें दिया हुआ इस वचन के द्वारा उसका गहरा शिक्षण में हमें जाना है। आणि प्रभूने आपल्याला दिलं जे वचन आहे त्याच्या गहन शिक्षणामध्ये आपण जायचंय आपको अनेक लोगों को ये बात लिख पाया होगा। आणि तुम्ही प्रत्येकाने या गोष्टी लिहून घेतल्या असतील मैं और एक बार थोड़ा और स्पीड में वो विषय को मतलब दोहराना चाहूंगा। आणि पुन्हा एकदा थोडस फास्ट हे सगळे पॉइंट मी सांगू इच्छितो आप बराबर लिख पाया है कि नहीं अपने आप को परखे। आणि तुम्ही बरोबर लिहिले का नाही तुम्ही पडताळून बघा पहली बात परमेश्वर का भय मानना सीखना। आणि सगळ्यात पहिले देवाचं भय बाळगणं शिका दूसरी बात हम भलाई करना सीखना। आणि दुसरं म्हणजे चांगलं करणं शिका तीसरी बात धर्म को सीखना। आणि तिसरी गोष्ट नीतिमत्व शिका चारवी बात उपदेश को सीखना। आणि चौथी गोष्ट उपदेश शिका और भलाई करना सीखना आणि भलाई करणं शिका और दया करना सीखना आणि दया करणं शिका और आज्ञा मानना सीखना। आणि आज्ञा पालन करणं शिका इसमें ये जो दूसरा बार में और पांचवा बार में बोला हुआ शब्द हिंदी में एक ही बराबर आता है, परंतु मला अन्य भाषा में फर्क आता है। आणि या ठिकाणी तुम्हाला दुसरी गोष्ट आणि पाचवी गोष्ट जे सांगितलेलं आहे की चांगले करणं शिका हे हिंदीमध्ये जे आहे ते एक सारखंच येतं पण दुसऱ्या भाषेमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये फरक आहे। मैं वो क्लास लेने के टाइम आपको समझाऊं। आणि क्लास घेत असताना ते तुम्हाला मी सांगेन ओके, प्रभु आपको सहायता करे। आणि प्रभू तुम्हाला सहाय्य करो। उसमें सबसे पहली बात पर अभी हम जा रहे हैं। आणि त्याच्यापैकी सगळ्यात पहिल्या गोष्टीकडे आपण जात आहोत हम प्रभु का भय मानना सीखे। आणि आपण प्रभूचं भय बाळगणं शिकायचं आहे। आपको मालूम है आज इतना गड़बड़ी क्यों हो रहा है? आणि आज एवढी गडबड का होत आहे? परमेश्वर का भय लोगों में नष्ट हो गया आणि लोकांमध्ये देवाचं भय जे आहे ते नष्ट झालं। हमारे जीवन में प्रभु का भय मानना बहुत ही बड़ी बात है, क्योंकि ये बाइबल का एक बहुत गहरा शिक्षण है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूचं भय बाळगणं खूप गरजेचं आहे कारण बायबल मधलं खूप गहन असं शिक्षण आहे। अगर हम प्रभु की भय नहीं मानेगा तो हम कभी भी प्रभु का एक सच्चा भक्त बन करके जी नहीं सकता। आणि प्रभूचं जर आपण भय बाळगणार नाही तर मग कधीही प्रभूचा एक खरा शिष्य होऊन आपण जीवन जगू शकणार नाही। हम क्यों प्रभु की भय मानना चाहिए? आणि प्रभूचं भय आपण का बाळगायला पाहिजे? है ना, हम पढ़ेंगे आपण वाचूया अनुवाद का किताब या व्यवस्थापन का किताब 4 अध्याय का 10 वचन का बी पाठ। अनुवाद त्याचा 4 अध्याय त्याच्या 10 वचनाचा शेवटला भाग। अनुवाद 4 अध्याय त्याचा 10 वचनाचा शेवटला भाग। ताकि जितने दिन वे पृथ्वी पर जीवित रहे उतने दिन मेरा भय मानते रहे और अपने बाल बच्चों को भी यही सिखाए। अभी यहाँ पर हम क्या देखता है? आणि या ठिकाणी आपण काय पाहतो? प्रभु का भय मानने का जरूरत क्या है आणि देवाचं भय बाळगण्याची गरज काय आहे? प्रियो, हमें और हमारा पीढ़ियों की भलाई होने के लिए प्रभु का भय मानना जरूरी बात है। आपण आणि येणारी जी पिढी आहे ते आशीर्वादित होण्याकरता आपण प्रभूचं भय बाळगणं गरजेचं आहे। तो आप उस वचन को थोड़ा और भी विस्तार से समझने के लिए मैं कुछ और वचन को पढ़ाना चाहूंगा। आणि हे वचन विस्तारितेने समजण्याकरता अजून काही वचन मी तुम्हाला वाचायला सांगतो। कोई व्यवस्था अनुवाद उसकी 5 अध्याय का 29 वचन आणि अनुवाद त्याचा 5 अध्याय त्याचं 29 वचन। भला होता कि उनका मन सदैव ऐसा ही बना रहे कि वे मेरा भय मानते हुए मेरी सब आज्ञाओं पर चलते रहे, जिससे उनकी और उनके वंश की सदैव भलाई होती रहे। देखिए, प्रभु का भय मानने वाला व्यक्ति को उस व्यक्ति के लिए और पीढ़ियों के लिए
प्रभु की ओर से हमेशा आशीष देगा। आणि जे लोक प्रभूचा भय बाळगतात त्यांच्याकरता आणि त्यांच्या येणाऱ्या पिढी करता देवाकडून नेहमी आशीर्वाद राहील। प्रियो, कोई भी समय में ये जरूरी बात है कि हम प्रभु का भय मानने वाला एक दिल हमें चाहिए। ये हमारे लिए भी भली बात है, पीढ़ियों के लिए भी भली बात है। आणि आपल्या कुठल्याही वेळेमध्ये आपण प्रभूचा भय बाळगला पाहिजे, कारण हे आपल्या करता आणि येणाऱ्या पिढी करता सुद्धा खूप आशीर्वादाची गोष्ट आहे। कोई 5 अध्याय का 32-33 वचन भी पढ़ेंगे। आणि अनुवाद त्याचा 5 अध्याय त्याचं 32 आणि 33 वचनही वाचा। इससे तुम अपने परमेश्वर यहोवा की आज्ञा के अनुसार करने में चौकसी करना, न तो दाहिने मुड़ना न बाएं, जिस मार्ग पर चलने की आज्ञा तुम्हारे परमेश्वर यहोवा ने तुमको दी है, उस सारे मार्ग पर चलते रहो कि तुम जीवित रहो और तुम्हारा भला हो, और जिस देश के तुम अधिकारी होंगे उसमें तुम बहुत दिनों के लिए बने रहो। देखिए, यहाँ पर हम देखते हैं कि ये इस्राएल के लिए दिया हुआ वचन है, और तो ये हमारे लिए भी अनंत काल के लिए मानव जीवन में लाभ उड़ाने वाला बात है। आणि इस्रायला करता दिले गेलेले वचन आहे, पण आपल्या करता सुद्धा सार्वकालिक जीवनामध्ये खूप लाभ मिळेल अशा प्रकारचं हे वचन आहे। प्रभु की वचन से हमें दाहिने बाएं नहीं जाना चाहिए। आणि देवाच्या वचनापासून उजवीकडे किंवा डावीकडे आपण जायचं नाहीये। देखिए, विरोधी का लक्ष्य क्या रहता है कि इस वचन को टेढ़ा मुड़ा करके उसको गलत रीति में हम इस्तेमाल में लाए। आणि विरोधाचा उद्देश हा राहतो की देवाचं हे जे वचन आहे त्याच्यामध्ये काहीतरी भेसळ करून आपल्याला ते सांगणं आणि आपण जेणेकरून चुकीच्या मार्गावर जाईल। आपको मालूम है, जब प्रभु यीशु मसीह की परीक्षा हुआ, आणि आपल्याला ठाऊक आहे ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली, तो वहां पर मतलब यीशु मसीह ने हर एक परीक्षा को वचन के द्वारा जीता। आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक परीक्षा जी आहे ती वचनाच्या द्वारे जिंकली। मतलब हर एक बातों में वचन क्या कहता है वो बात को हमें समझना, और उससे दाहिने और बाएं नहीं आना। आणि प्रत्येक गोष्ट करत असताना देवाचं वचन त्याच्या संबंधाने काय सांगतं हे आपण वचनाच्या द्वारे पारखायचं आहे, आणि त्या वचनाच्या उजवीकडे किंवा डावीकडे जायचं नाहीये, या उसमें जोड़ना भी नहीं। किंवा त्या वचनामध्ये काही जोडायचं सुद्धा नाहीये। एदन वाटिका में क्या हुआ आणि एदेन बागेमध्ये काय झालं, है ना, हव्वा ने मतलब प्रभु की दिया हुआ वचन से जोड़ दिया। आणि हवेने काय केलं, परमेश्वराने तिला सांगितलेलं जे वचन आहे त्या वचनामध्ये काही जोडलं। है ना, खाना नहीं इससे बढ़कर के छूना भी नहीं करके कहा बोला। आणि ते जे फळ आहे ते खायचं नाही असं देवाने सांगितलं होतं, पण त्याच्यामध्ये तिने जोडलं की त्याला स्पर्श सुद्धा नाही करायचा। बनकर तो अपनी तरफ से कुछ बात जोड़ दी, आणि आपल्याकडून तिने काही जोडलं, तो वो भी बात हमारे आत्मीय जीवन की गिरावट है। आणि ते सुद्धा गोष्ट आपल्या आत्मिक जीवनामध्ये पतन पावण्याची अवस्था आहे। प्रियो, प्रभु के वचन में कोई भी मिलावट मत करो। आणि प्रिय देवाच्या वचनामध्ये कुठल्या प्रकारची भेसळ करू नका। प्रभु के वचन को जैसा का वैसा मानना सीखो। देवाचं वचन आपल्याला जसं सांगतं तसं पालन करायला शिका, तभी प्रभु आपको और पीढ़ियों को आशीष देगा। आणि त्याच वेळेला प्रभू तुम्हाला आणि तुमच्या पिढीला आशीर्वाद देईल। उसका 6 अध्याय वही अनुवाद या व्यवस्था 6 अध्याय का 17 वचन। आणि अनुवाद त्याचा 6 अध्याय आणि त्याचं 17 वचन। अपने परमेश्वर यहोवा की आज्ञाओं, चेतावनियों और विधियों को जो उसने तुमको दी है सावधानी से मानना। हाँ, देखा, प्रभु ने दिया हुआ उन विधियों को, उन नियमों को सावधानी से मानना बोलेगा, तो उसको मानने के लिए सावधान रहना। आणि देवाने दिलेले जे नियम आहेत ते सावधतेने तुम्ही बाळगा किंवा पालन करा। याचा अर्थ काय आहे की तुम्ही खूप सावधतेमध्ये राहून त्याचं आचरणात आणा। बहुत बार बहुत बातें हम मान लेता है, आणि पुष्कळ वेळा पुष्कळ आज्ञेचं आपण पालन करतो, लेकिन कुछ बातों को हम तोड़ देता है, उनको भी मालूम नहीं पड़ता। आणि काही गोष्टी ज्या आहे आपण तोडून टाकतो हे त्यांना सुद्धा समजत नाही। आपको मालूम है, एक बार एक व्यक्ति अनंत जीवन पाने के लिए यीशु मसीह के पास आया। आणि एकदा एक व्यक्ती सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला। उसको अनंत जीवन की बात पाने की जब प्रभु यीशु ने बताया, आणि सार्वकालिक जीवन कशा प्रकारे भेटेल याच्या संबंधाने ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने
त्याला सांगितलं तब मतलब प्रभु ने प्रभु को वचन लेकर के बताया। आणि प्रभूने प्रभूचं वचन घेऊन सांगितलं. जब मरकुस का सुसमाचार 10 अध्याय मार्क त्याचा 10 अध्याय उसका 19 वचन में वो जवान को प्रभु कहता है, आणि त्याच्या 19 वचनामध्ये प्रभू त्या तरुण व्यक्तीला अशा प्रकारे सांगतो, तू आज्ञाओं को तुम जानता है, हत्या न करना, व्यभिचार न करना, चोरी न करना, झूठी गवाही न देना, छल न करना, अपने पिता और अपनी माता का आदर करना। अभी ये बात तो प्रभु की वचन निर्गमन का किताब 20 अध्याय का 12 से 16 तक का वचन उड़ाकर कहा। आणि हे जे वचन आहे ते निर्गमनाचं पुस्तक त्याचा 20 अध्याय 12 ते 16 वचनामध्ये दिलेले जे वचन आहे त्याचा संदर्भ घेऊन या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या तरुण व्यक्तीला सांगितलं. अभी आपको मालूम है प्रभु की 10 आज्ञाओं में यहाँ से तो नहीं शुरू है, आणि प्रभूच्या ज्या 10 आज्ञा आहेत त्या इथून तर सुरू नाहीये, वो तो उसका दूसरा वचन से शुरू था। आणि त्याच्या दुसऱ्या वचनापासून सुरुवात होती. इसका मतलब पहले का प्रभु ने 6 बात नहीं बोला, आणि सुरुवातीच्या ज्या 6 गोष्टी त्या प्रभू नाही बोलला, 5 बातें, 5 गोष्टी प्रभू नाही बोलला, क्योंकि वो तो आम दुनिया मतलब करता था, उसको बोलने की जरूरत नहीं। आणि सर्वसाधारण लोक ते करतात, ते सांगण्याची गरज नाही. लेकिन यहाँ पर हम देखता है कि मतलब प्रभु ने उसको जो बात लोग करने में दिक्कत वाला कुछ बात है जो लोग उसमें से मतलब फंस जाता है, वो 6 बात को निकाल के बताया। आणि प्रभूने त्या 6 गोष्टी सांगितल्या की ज्या आचरणात आणण्यामध्ये लोकांना जरा अडचण राहते. आपको मालूम है कि ये जो प्रभु के 10 आज्ञा में 9 आज्ञाएं बाहर की बातें थी, आणि या प्रभूच्या ज्या 10 आज्ञा आहेत त्याच्यापैकी 9 आज्ञा आहेत त्या बाहेरच्या गोष्टी आहेत. उसमें जो 10वां आज्ञा को प्रभु ने अभी यहाँ पर जवान को नहीं बताया, आणि या ठिकाणी 10वी जी आज्ञा आहे त्या तरुण व्यक्तीला प्रभूने सांगितले नाही. ये इसका भी कुछ खास बात था। आणि याचं सुद्धा विशेष कारण होतं. अभी ये बात सुनने के टाइम पर वो जवान व्यक्ति ने क्या बोला, आणि ही गोष्ट ऐकत असताना त्या तरुण व्यक्ती काय बोलला, है ना, उस मरकुस 10 अध्याय के 20 वचन में, आणि मार्क त्याचा 10 अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये, उसने उससे कहा, हे गुरु, इन सबको मैं लड़कपन से मानता आया हूँ। देखा, अभी उसने सोचा मुझे 100 मार्क मिल गया है, आणि मग त्याला असं वाटलं की आता 100% मार्क मला मिळाले. 100 मार्क, क्योंकि प्रभु ने ये जो 6 बात बोला है मैं ये सब के सब मैं मानने वाला है। आणि प्रभूने या सांगितलेल्या 6 गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मी पालन करणार आहे. आप देखिए वो कितना खुशी से ये बात बोला, आणि बघा तो किती आनंदाने म्हटला, मतलब बोला है कि ये सब मैं बचपन से करते आया। आणि लहानपणापासूनच मी आज्ञा पालन करत आलेलो आहे. तब प्रभु ने उसको जो बात अंदर होना चाहिए वो बात बताया, आणि मग प्रभूने नंतर त्याला आपल्या हृदयामध्ये ज्या गोष्टी असल्या पाहिजे ती गोष्ट सांगितली. इस आज्ञा में जो अंदर होना चाहिए वो कौन सा बात है, आणि 10 आज्ञापैकी आतमध्ये जे असायला पाहिजे ती कुठली गोष्ट आहे, है ना। जब हम वो निर्गमन 20 अध्याय है उसका 17 वचन में पढ़ता है, आणि निर्गमन त्याचा 20 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये आपण पाहतो, तो किसी के घर का लालच न करना, न तो किसी स्त्री का लालच करना, न किसी के दास दासी या बैल गधे का, न किसी की वस्तु का लालच करना। ओके, तो यहाँ पर लालच या मोह बराबर है, लोभ, मतलब मोह करना, हा मोह बरोबर. हाँ, मतलब मैं अपना भी भाषा मतलब मुझे बोलने के लिए आसानी आना चाहिए, इसलिए मतलब इसके अंदर एक बड़ा मोह था, मोह, आणि त्याच्यामध्ये खूप मोठा एक लोभ होता. हाँ, तो मतलब इसकी मतलब उसके अंदर एक मूर्ति था, आणि त्याच्यामध्ये एक मूर्ती होती. आपको मालूम है ये जो मोह के द्वारा बहुत से मूर्तियां लोग दिल में बसाता है, आणि हा जो लोभ आहे त्याच्याद्वारे पुष्कळ लोक मूर्ती आपल्या हृदयामध्ये ठेवतात. उसको प्रभु से बढ़कर के कोई बात से प्रेम या मोह था, आणि प्रभूपेक्षा जास्त एका गोष्टीचा त्याच्या जीवनामध्ये लोभ होता. तो प्रभु ने उसको पकड़ लिया, आणि प्रभूने त्याला पकडलं, ये उसके हृदय में था। आणि ते त्याच्या हृदयामध्ये होतं. बाकी 9 के 9 बात वास्तव में वो बात मानने वाला व्यक्ति था, आणि उरलेल्या 9 गोष्टी खरोखरच तो पालन करणारा होता. वो बराबर बोला, आणि तो बरोबर बोलला, नहीं तो प्रभु जरूर उसको बताता था। आणि नाही तर प्रभूने त्याला सांगितलं असतं. लेकिन अभी उसके अंदर का एक ही बात, एक ही घटी था कि उसके अंदर ये मोह था, आणि एकच गोष्ट होती की ते त्याच्यामध्ये लोभ होता. मतलब ये मोह जो है वो प्रभु से बढ़कर था, आणि
तो जो लोभ होता तो प्रभूपेक्षा जास्त होता या उसका मतलब प्रेम प्रभु से बढ़ करके धन से था। आणि त्याचं जे प्रेम होतं प्रभूपेक्षा जास्त पैशावर होतं देखिए वहां पर प्रभु ने जब पकड़ा आणि त्या गोष्टीला प्रभूने ज्या वेळेला पकडलं तब क्या हुआ? त्यावेळेला काय झालं देखो प्रभु ने दिया हुआ मतलब निर्गमन 20 अध्याय का 17 वचन में लिखा है कि तुम मोह नहीं करना, तो उस मोह में ये फंसा हुआ था। आणि निर्गमन त्याचा 20 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये ज्या वेळेला देवाने आज्ञा दिली होती की कुठल्या गोष्टीचा तू लोभ धरू नको त्या लोभामध्ये हा अडकलेला होता उसने सोचा कि मेरे को 100% मार्क मिलेगा, आणि त्याला असं वाटलं होतं की 100% मला गुण मिळेल लेकिन एक भी मार्क का योग्य नहीं था, आणि एकाही मार्काकरता तो योग्य नव्हता क्योंकि वो एक ही बात पर वो अपना जीवन में प्रभु की व्यवस्था को तोड़ने के कारण सारी व्यवस्था में वो गुनाहगार हो गया। आपको याकूब का पत्री में ये वचन लिखा है, याकूब दूसरा अध्याय का 10 वचन में लिखा है। आणि तो सगळ्या एका गोष्टीमध्ये चुकलेला होता आणि म्हणूनच एका गोष्टीमध्ये चुकल्या कारणाने इतर सगळ्या गोष्टीमध्ये तो दोषी ठरला होता। हे वचन याकोबाचं पत्र 2 अध्याय आणि त्याच्या 10 वचनामध्ये लिहिलेलं आहे। क्योंकि जो कोई सारी व्यवस्था का पालन करता है परंतु एक ही बात में चूक जाए तो वह सब बातों में दोषी ठहर चुका है। देखा, इसका मतलब ये व्यक्ति अभी कितना भी अपने आप को अच्छा समझा, लेकिन वो सारे बातों में दोषी हो गया। आणि तो व्यक्ती आपल्या स्वतःला इतका चांगला समजला पण तो सर्व गोष्टीमध्ये दोषी झाला। और यहाँ पर क्या हुआ? आणि या ठिकाणी काय झालं? वो प्रभु के पीछे चलने के लिए तैयार नहीं हुआ, आणि देवाला अनुसरण्याकरता तो तयार झाला नाही वो दुखी होकर चला गया। आणि तो दुःखी होऊन निघून गेला। कितना दुखदायक बात आणि है। किती दुःखदायक गोष्ट आहे। प्रभु ने उसको कितना अच्छी बात बोला, वो बात उन्होंने नहीं समझा। आणि प्रभूने किती चांगली गोष्ट त्याला सांगितली पण त्याला ती समजली नाही। जो आज भी प्रभु में आने के बाद कितनी लोग हैं, वो कुछ कुछ काम अच्छा करता है, इसलिए उसके ऊपर उन्होंने उससे बढ़कर के गुनाहों में फंस करके जीवन बिताया है। आणि पुष्कळ अशी गोष्ट आहे की ते काही काही गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या करतात आणि ज्या चांगल्या करणाऱ्या गोष्टी आहेत त्या पडद्याच्या पाठीमाग मोठ्या मोठ्या पापांमध्ये ते फसलेले राहतात। हमारे एक पवित्र लोग पारक होते हैं। आणि प्रत्येक पवित्र भक्ताने पारका हम हर एक काम प्रभु का भय मानकर करता है। आणि प्रत्येक काम देवाचं भय बाळगून आपण करतो का नाही? प्रभु से बढ़कर के कोई भी बातों से हमें प्यार है क्या? आणि प्रभूपेक्षा कुठल्याही एखाद्या गोष्टीवर आपण जास्त प्रेम करतो का? और ऐसा है तो हम प्रभु के लायक ही नहीं। आणि असं जर आहे तर आपण प्रभू करता योग्य नाही। है ना, हम प्रभु की बात मानना ये सिर्फ प्रभु का सच में प्रभु से प्यार है तभी होगा। आणि प्रभूच्या आज्ञेचं पालन करणं हे जे तर खरंच प्रभूवर प्रेम आहे तरच ते होईल। अभी आपको मालूम है, जब यीशु मसीह जी उठने के बाद में पतरस को पूछा, आणि प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा जिवंत झाल्यानंतर प्रभूने पेत्राला विचारलं यूहन्ना 21 का 15 से 17 तक वचनों में, आणि योहान त्याचा 21 अध्याय 15 ते 17 वचनामध्ये भोजन करने के बाद यीशु ने शिमोन पतरस से कहा, हे शिमोन यूहन्ना के पुत्र, क्या तू इनसे बढ़कर मुझसे प्रेम रखता है? अभी प्रभु ये पूछता है कि मतलब इन सबसे बढ़कर के मतलब तुम मुझसे प्रेम करते हैं। आणि या सर्व गोष्टींपेक्षा जास्त तू माझ्यावर प्रेम करतोस का? बहुत बड़ा सवाल है। आणि खूप मोठा प्रश्न आहे। आज ये सवाल, ये वचन सुनने वाला हम सबके साथ है। आणि हा जो प्रश्न आहे ते आपण जे ऐकणारे आहोत वचन ते सगळ्यांना हाच प्रश्न आहे। मतलब अगर हम प्रभु को प्रेम करता नहीं है तो फिर हमारा मसीह जीवन व्यर्थ है। आणि आपण जर प्रभूवर प्रेम करत नाहीये तर आपलं ख्रिस्ती जीवन व्यर्थ आहे। क्योंकि पहला कोरिन्थी 16:22 में लिखा है, जो हमारा प्रभु यीशु मसीह को प्यार नहीं करता हो तो श्रापित है। आणि पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 16 अध्याय आणि त्याच्या 22 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जर आपण प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम करत नाही तर आपण श्रापित आहोत। इसका मतलब क्या है? आणि याचा अर्थ काय आहे? यहाँ पर प्रभु पत्रोस को पूछता है, आणि या ठिकाणी प्रभू पेत्राला विचारत आहे, है ना, तुम्हारा ये जो मछली पकड़ने का काम से बढ़ करके तो मुझे प्यार करता है। आणि मासे पकडण्याचं तुझं हे जे काम आहे याच्यापेक्षा जास्त तू माझ्यावर प्रेम करतो का? देखिए, आज जिंदगी में इतना भयंकर रीति में उनको मछली मिल गया, आणि त्याच्या आयुष्यामध्ये भयंकर अशा खूप मोठ्या प्रमाणात त्याला ते मासे मिळाले। शायद 2-3 साल उनको जीवन बिताने लायक इस मछली बेचने से उनको धन मिल सकता है। आणि कदाचित एवढे मासे विकल्यानंतर 2-3 वर्ष त्याचा उदरनिर्वाह होऊ शकतो, एवढे पैसे भेटू शकतात। प्रभु बोलता है, प्रभू असं म्हणतो, तुम अपनी इस बिजनेस से बढ़ करके, अपनी उन कामों से बढ़ करके तू मुझे प्यार करता है। आणि तू करणार हे जे काम आहे, तू करणारा हा जो काही व्यापार आहे
याच्यापेक्षा जास्त तू माझ्यावर प्रेम करतोस का? प्रियो, आज कितनी लोग अपना काम का बात बोल करके प्रभु को तुच्छ कर देता है। आणि कितीतरी लोक कामाच्या संबंधाने बोलून प्रभूला तुच्छ करतात. प्रियो, वहां पर एक बड़ा सवाल आता है, आणि प्रियांनो, त्या ठिकाणी एक मोठा प्रश्न येतो, तुम मुझे इससे बढ़कर प्यार करता है? आणि यापेक्षा जास्त तू माझ्यावर प्रेम करतो का? हमका हमारे जीवन से प्रभु पूछ रहा है। आणि आपल्या जीवनापासून प्रभू विचारत आहे, प्रभु के लिए आज हमारे लिए समय है क्या? आणि प्रभू करता आज आपल्या जीवनामध्ये वेळ आहे का? प्रभु को हमारे जीवन में प्रथम स्थान है क्या? आणि आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान प्रभूला आहे का? तो आज ये वचन सुनने वाला अब अनेक पवित्र लोग हमारे ये वचनों को थोड़ा दिल से परखे कि मेरे जीवन में मैं प्रभु से बढ़कर के कोई भी बात से प्यार करता है। आणि हे वचन ऐकणाऱ्या आपल्या प्रत्येकाने आपल्या स्वतःचं हृदय पारखा की प्रभूपेक्षा जास्त आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट आहे का, तिच्यावर आपण प्रभूपेक्षा जास्त प्रेम करतो. प्रियो, ऐसा है तो उनके जीवन में एक मूर्ति है, आणि असं जर आहे तर त्याच्या जीवनामध्ये ती एक मूर्ती आहे, वो प्रभु के पीछे नहीं चल रहा है, आणि तो प्रभूच्या पाठीमागे नाही चालत आहे, वो कुछ और बातों के पीछे चल रहा है। आणि इतर कुठल्या गोष्टीच्या पाठीमागे तो जात आहे. तो प्रभु का वचन कहता है कि तू मेरी वचन से दाहिने और बाएं नहीं जा। आणि प्रभू सांगतो की माझ्या वचनापासून उजवीकडे किंवा डावीकडे जाऊ है नको. ना? मतलब जब प्रभु का दिल का जैसा दावीद अपनी बच्चों को कहने वाला एक शब्द है, आणि प्रभूच्या हृदयाप्रमाणे असणारा जो दावीद आहे तो आपल्या मुलांना बोलणारा एक शब्द आहे. भजन संहिता 34 अध्याय का 11 वचन, आणि स्तोत्र 34 त्याचं 11 वचन. हे लड़कों, आओ मेरी सुनो, मैं तुमको यहोवा का भय मानना सिखाऊंगा। देखा, मतलब मैं तुमको प्रभु का भय मानना सिखाऊंगा बोल करके अपनी बच्चों को दावीद अपने पास बुलाता है। आणि दावीद आपल्या मुलांना आपल्या जवळ बोलवतो आणि त्यांना म्हणतो की मुलांनो, तुम्ही या, मी तुम्हाला प्रभूचं भय बाळगायला शिकवेन. आपको मालूम है दावीद प्रभु का भय मानने वाला व्यक्ति था, आणि दावीद जो आहे तो प्रभूचं भय बाळगणारा व्यक्ती होता. जो अपनी बच्चों को ये उपदेश देना है तो उसके अंदर वो प्रभु का भय चाहिए। आणि जो कोणी व्यक्ती, जो बाप आपल्या मुलांना अशा प्रकारचा उपदेश देतो, अगोदर त्याच्या जीवनामध्ये प्रभूचं भय असायला पाहिजे. तो और उस पिता से सिखा हुआ बात का बारे में पुत्र शलोमोन जब लिखता है तो वहां पर ऐसा लिखता है, आणि त्या पित्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या संबंधाने त्याचा पुत्र सुलेमान लिहितो, त्यावेळेला तो अशा प्रकारे लिहितो. नीति वचन 4 अध्याय का उसका 4 से 10 तक का वचनों में, आणि नीती सूत्र 4 अध्याय 4 ते 10 वचनामध्ये, और मेरा पिता मुझे यह कहकर सिखाता था। देखा मेरा पिता, कितना अनोखा बात है। आज कितनी ऐसा पिता है अपने बच्चों को सिखाता है। आणि आज किती असे बाप आहे की जे आपल्या मुलांना अशा प्रकारे शिकवतात. आज टोटली लोग बहुत बिजी में, आणि आज लोक जे आहेत ते आपल्या कामामध्ये खूप व्यस्त आहे, इसलिए पीढ़ी बिगड़ चुका है। आणि म्हणूनच पिढी जी आहे ती बिघडून गेली. अब यहाँ पर शलोमोन कहता है कि मतलब मेरा पिता ये बातें कर करके मुझे सिखाता था। आणि या ठिकाणी शलोमोन सांगत आहे की माझा पिता या गोष्टी मला शिकवत होता. क्या क्या सिखाया? आणि काय काय शिकवलं? तेरा मन मेरे वचन पर लगा रहे, तू मेरी आज्ञाओं का पालन कर, तब जीवित रहेगा। हाँ, देखा, मतलब ये वचन प्रभु से पाया हुआ ये वचन पर बना रहने के लिए पत्र शलोमोन को दावीद ने आज्ञा दिया। आणि दाविदाने त्याचा पुत्र सलमोनाला देवाच्या आज्ञा पालन करण्याकरता शिकवलं. बुद्धि को प्राप्त कर, समझ को भी प्राप्त कर, उनको भूल न जाना, न मेरी बातों को छोड़ना। देखा, मेरी बातों को छोड़ना नहीं, इन बातों को भूलना भी नहीं। आणि मी जे तुला शिकवत आहे, मी सांगत आहे ते विसरू नको. फिर उसका माला 10 तक का वचनों में 7 गुण माला दावीद अपना पुत्र को बताता है। आणि त्याच्या 10 पर्यंतच्या वचनामध्ये दावीद जो आहे तो आपला मुलगा शल्मोनाला 10 गुण सांगत आहे. क्या क्या है? आणि ते काय काय आहे? मतलब पहला बोलता है कि उसका 6 वचन, त्याचं 6 वचन, बुद्धि को न छोड़, वह तेरी रक्षा करेगी। पहली बात, ये वचन तेरा रक्षा करेगा। आणि सगळ्यात पहिले हे जे वचन आहे ते तुझं रक्षण करेल. आगे, उससे प्रीति रख, वह तेरा पहरा देगी। तेरा पहरा देगा। दूसरी बात, तेरा पहरा देगा। आणि दुसरी गोष्ट, देवाचं वचन तुझं रक्षण करेल. उसका 8 वचन, वह तुझको बढ़ाएगी। तुझको ऊंचा करेगा या बढ़ाएगा। आणि ते तुला मोठे करेल. उसका 9 वचन, आणि त्याचं 9 वचन, तब वह तेरी महिमा करेगी।
हाँ अभी तेरी महिमा करेगा। ओके हाँ आगे आणि तुझं ते गौरव करेल और तुझे सुंदर मुकुट देगी। देखा सुंदर मुकुट देगी। हाँ आणि तुला सौंदर्य आणि वैभव याचा मुकुट मिळेल तब तू बहुत वर्ष तक जीवित रहेगा। देखा तुम्हें दीर्घायु भी मिलेगा। आणि तुझं आयुष्य पण वाढेल। मतलब बोलने का अर्थ क्या है? आणि सांगायचं तात्पर्य काय आहे? मतलब पिता उसको बोलता है कि इन वचनों को पालन करने से उस वचन में बना रहने से मिलने वाले लाभ के बारे में दावीद ने पुत्र शलोमोन को सिखाया। देवाच्या वचनाच्या अनुसार जीवन जगल्यानंतर मिळणारा जो काय फायदा आहे त्याच्या संबंधाने दाविदाने आपला पुत्र शलोमोन याला सांगितलं। इसलिए शलोमोन अपना जीवन भर मतलब बहुत कुछ बातें पिता से जो सिखा हुआ बातों में चलते हुए गिरावट जरूर आया, लेकिन शलोमोन की आखिरी शब्द जो है बहुत महत्वपूर्ण है। आणि शलोमोनाने काय केलं की आपल्या आयुष्यामध्ये आपला पिता दावीद याने ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या निश्चितच त्या आचरणात आणल्या। त्याच्या जीवनामध्ये पतन पावण्याची अवस्था निश्चितच आली, पण त्याच्या शेवटल्या काळामध्ये तो बोलणारा एक शब्द आहे। आपको मालूम है दावीद मतलब शलोमोन का आखिरी जो शब्द जो है बहुत सब मनुष्यों के लिए बहुत श्रेष्ठ बात है। आणि शलोमोनाचा शेवटला जो शब्द आहे तो सर्व मनुष्य जाती करता खूप महत्वपूर्ण आहे। वो ध्यान से सुनना आणि लक्ष देऊन ऐका। मतलब एक्लेशियस या उपदेशक उसके 12 अध्याय का 13-14 वचन आणि उपदेशक त्याचा 12 अध्याय त्याचा 13 आणि 14 वचन। सब कुछ सुनाया गया, अंत की बात यह है कि परमेश्वर का भय मान और उसकी आज्ञाओं का पालन कर, क्योंकि मनुष्य का संपूर्ण कर्तव्य यही है। देखिए मनुष्य का संपूर्ण कर्तव्य, देखिए अधूरा नहीं, संपूर्ण कर्तव्य क्या है? आणि मनुष्याचं संपूर्ण कर्तव्य काय आहे? परमेश्वर का भय मानना, देवाचं भय बाळगणं और उसका आज्ञाओं का पालन करना। आणि त्याच्या आज्ञेचं पालन करणं। कितना अनमोल बात। आणि किती अनमोल गोष्ट आहे। प्रियो प्रभु का भय मानते हुए उसकी वचन पर चलना या आज्ञा का पालन करना, ये एक भक्त का सबसे बड़ा कर्तव्य है। आणि देवाचं भय बाळगून त्याच्या आज्ञेचं पालन करणं हे एका भक्ताचं महत्वाचं कर्तव्य आहे। आज हम अपने जीवन को परखेगा तो आणि आज जर आपण आपलं जीवन पारखलं तर हम कहां तक प्रभु की भय मानते हुए उसकी वचनों को मानते हैं? आणि कुठपर्यंत देवाचं भय बाळगून आपण त्याच्या आज्ञेचं पालन करतो? अभी मतलब झूठ नहीं बोलना चाहिए आणि खोटं नको बोलायला। लेकिन लोग मतलब बातों में बहुत झूठ बोलते हैं। आणि लोक बोलण्यात खूप खोटं बोलतात। जब मतलब एफेसियन 4 अध्याय उसके 25 वचन कहता है, आणि इफिसकाराचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याचं 25 वचन अशा प्रकारे सांगतं, इस कारण झूठ बोलना छोड़कर हर एक अपने पड़ोसी से सच बोले। हाँ बोले अरे एक प्रकार मतलब हमारे लिए एक बड़ा आज्ञा है आणि आपल्याकरता मोठी आज्ञा आहे कि तुम झूठ बोलना छोड़कर सभी लोग अपने मित्र से या भाई से सच बोले। आणि तुम्ही खोटं बोलणं सोडून द्या आणि प्रत्येकाने आपल्या मित्र किंवा आपल्या भावासोबत खरं बोला। अब बोलो अब दिन में मतलब कितना सच बोलता है? आणि दिवसातून तुम्ही किती खरं बोलतात? क्योंकि मतलब झूठों का गिनती नहीं होता, लेकिन सच्चों का तो गिनती होगा। आणि जे खोटं बोलतात त्यांची मोजणी होऊ शकत नाही, पण जे खरं बोलतात त्यांची तर मोजणी होऊ शकते। कई लोग मुंह खोलेगा तो झूठ के सिवा कुछ भी नहीं बोलता। आणि पुष्कळ लोक जर तोंड उघडलं तर म्हणजे खोटे त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही बोलत। कितनी बातों में लोग झूठ बोलते हैं आणि कितीतरी गोष्टीमध्ये लोक खोटं बोलतात और उनको लगता है कि वो बहुत होशियार है। त्यांना असं वाटतं की ते खूप हुशार आहे। जो आप प्रभु का होशियार नहीं, आप शैतान का होशियार है। आणि प्रियांनो तुम्ही प्रभूचे हुशार आहात असं नाहीये, तर शैतानाचे हुशार लोक आहात। और ऐसे होशियार लोगों को वो चाहता है, शैतान चाहता है ऐसे होशियार। आणि अशाच लोक शैतानाला आवडतात, क्योंकि वो होशियार था, सर्प बहुत होशियार था, इसलिए उसको इस्तेमाल किया। कारण साप जो आहे तो खूप हुशार होता। तो मैं आपको बताना चाहूंगा प्रियो, हर छोटी छोटी बातों में भी प्रभु की लोग जो प्रभु के संग मिलना चाहता है वो हृदय से सच्चाई बोलना चाहिए। आणि ज्यांना प्रभूला भेटण्याची इच्छा आहे किंवा बघण्याची इच्छा आहे त्याने अंतरामाने किंवा अंतकरणाने खरं बोलायला पाहिजे। तो आज अपन एक एक शब्द सुनने के बाद में हमारा निर्णय कैसा है? आणि एक एक वचन ऐकल्यानंतर आपला निर्णय कसा आहे? आज कितने लोग निर्णय लेगा कि मैं आगे कुछ झूठ नहीं बोलूंगा। आणि आज किती लोक असा निर्णय घेतील की याच्या पुढे मी खोटं बोलणार नाही।
Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. अगर आप लेंगे तो प्रभु आपको मदद भी करेंगे. आणि जर तुम्ही घ्याल तर प्रभू तुम्हाला सहाय्य पण करेल. हर बात में प्रियो हम सच्चाई बोलना आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही खरं बोलायचंय है ना. प्रभु का भय मानो. आणि प्रभूचं भय बाळगा. अगर आप एक झूठ बोलेगा तो उसके पीछे आपको शायद और 10 झूठ बोलना पड़ता है. आणि एखाद खोटं बोललं तर ते खोटं लपवण्याकरता अजून 10 खोटं बोलावं लागेल. बहुत धोखा है ना. आणि खूप मोठी पसगत आहे. लोग इतना धोखे में गिरते रहता है. या विरोधी उसको ऐसा धोखा देता है. वो झूठों का पिता है. आणि जो विरोधी सैतान आहे तो लोकांना अशा प्रकारे फसवत राहतो खोटं बोलण्याकरता, कारण तो खोटं बोलणाऱ्यांचा बाप आहे. प्रियोम आपको मालूम है झूठ बोलने वालों का भी भाग नरक का आग है करके प्रकाशित वाक्य 21:8 में लिखा है. आणि जे खोटं बोलतात त्यांचा वाटा हा नरकाचा अग्नी आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक त्याचा 21 अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये लिहिलंय. शायद आप जीवन में आज ये संदेश सुनने के समय में आप थोड़ा ध्यान से सुनो कि आपने कितनी बार प्रभु की आत्मा को भी शोधित करते हुए झूठ बोल करके अपने आप को धर्मी दिखाने की कोशिश किया होगा. आणि तुम्ही स्वतःला पारखून बघा कितीतरी वेळा तुम्ही खोटं बोलून पवित्र आत्म्याला शोकित केला असेल आणि आपण खूप नीतिमान आहे असं दर्शवण्याचा प्रयत्न केला असेल. धोखा भी. आणि ही फसगत आहे प्रेरणो. प्रभु का भय मानो. आणि प्रेरणो प्रभूचं भय बाळगा. प्रभु का भय मानते बिना मानो हम भक्ति में सिद्ध नहीं बन सकता या पवित्र जीवन में सिद्ध नहीं बन सकता. आणि प्रभूचं भय न बाळगता आपण पवित्र जीवनामध्ये परिपूर्ण होऊ शकत नाही. हमारे जीवन में आने वाला एक एक संभव वो हमको और भी प्रभु का भय मानना सिखाना चाहिए. आणि आपल्या जीवनामध्ये येणारा एक एक संभव जो आहे तो प्रभूचं भय बाळगणं आपल्याला शिकवणारा असला पाहिजे. एक बार दावीद का जीवन में एक बहुत बड़ा भय उत्पन्न हुआ. आणि दाविदाच्या जीवनामध्ये एकदा खूप मोठं भय निर्माण झालं. कारण क्या है? त्याचं कारण काय आहे? कि वो संदूक को अपने शहर में लेकर जा रहा था. आणि ते संदूक आपल्या शहरामध्ये तो घेऊन जात होता. उस समय में मार्ग में बैल थोड़ा बिगड़ गया तो इसलिए वो संदूक गिरेगा सोच करके उसा हाथ बढ़ाकर संदूक को छू लिया. आणि मार्गामध्ये चालत असताना बैलगाडी जी आहे ती बैल जो आहे मार्गातून थोडासा बाजूला झाला. त्यावेळेला काय झालं, तो संदूक जो आहे तो खाली थोडासा घसरला. त्यावेळेला उसाने त्याला पकडण्याकरता आपला हात पुढे केला. तुरंत प्रभु ने उसा को मार दिया. वहां पर मर गया. ये देख करके दावीद डर गया. आणि लगेच देवाने त्या उसाला तिथेच मारून टाकलं. आणि हे पाहिल्यानंतर दावीद घाबरला. दावीद एक बड़ा सुंदर सेवकाई कर रहा था. आणि दावीद जो आहे तो सुंदर एक सेवा करत होता. लेकिन उसके बीच में एक डराने वाली बात आहे. आणि त्याच्यामध्ये घाबरणारी एक भीतीदायक गोष्ट आली. दूसरी शामुएल 6 अध्याय का 9 वचन से मैं आपको दूसरा अध्याय 6 अध्याय से मैं बोल रहा हूँ. उसका 9 वचन में ये बात लिखा है. आणि दुसरं सामुएल त्याचा 6 अध्याय आणि 9 वचनामध्ये ही गोष्ट लिहिलेली आहे. और उस दिन दाऊद यहोवा से डरकर कहने लगा, यहोवा का संदूक मेरे यहाँ कैसे आए? बस अभी यहाँ पर इस विषय को देख करके दावीद डर गया लिखा है. आणि हा विषय बघून दावीद घाबरला असं लिहिलेलं आहे. अभी आपको मालूम है यहाँ पर दावीद उसके दिल में अच्छा लगने वाला एक कार्य उसकी मनसा के अनुसार किया. आणि दावीदाला चांगलं वाटणारं एक काम जे आहे त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने केलं. कैसे किया? कसं? उसका दूसरा शामुएल 6 का 1 पढ़ना. आणि दुसरं सामुएल त्याचा 6 अध्याय त्याचं पहिलं वचन वाचा. फिर दाऊद ने 1 और 12 इस्राएल में से सब बड़े वीरों को जो 30,000 थे इकट्ठा किया. देखो मतलब उन्होंने 12 गोत्रों से 30,000 वीरों को या मतलब बड़े बलवान लोगों को इकट्ठा किया. आणि मग त्याने इस्रायल लोकांमधून 12 गोत्रामधून 30,000 लोक जे चांगल्या प्रकारचे बलवान होते त्यांना वेगळं केलं. वो प्रयोग आप बड़ा ध्यान से सुनना. आणि तो जो शब्द प्रयोग आहे तो खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. देखिए दावीद को लगा अभी मैं संदूक को मैं अपनी ताकत में लेकर आएगा. आणि दाऊदाला असं वाटलं माझ्या सामर्थ्याने ते संदूक मी घेऊन येईल. इसलिए उसने क्या किया? आणि म्हणूनच त्याने काय केलं, 12 गोत्रों से 30,000 बड़े वीरों को, हाँ बड़े वीरों को 30,000 बड़े वीरों को उन्होंने इकट्ठा करके एक काम किया. आणि 30,000 जे आहे ते सैन्य त्याने तयार केलं. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. उसके लिए उसने और भी क्या किया था? आणि त्याच्याकरता त्याने अजून काय केलं होतं, उसका तीसरा वचन. त्याचं तिसरं वचन. तब उन्होंने
परमेश्वर का संदूक एक नई गाड़ी पर चढ़ाकर देखा, एक नया गाड़ी भी उसके लिए तैयार किया। आणि त्याच्याकरता एक नवीन गाडी सुद्धा तयार केली। बोलने का अर्थ क्या है भैया? सांगायचं तात्पर्य काय आहे? दुनिया का रीति में देखेगा तो बहुत शाबाशी मिलने वाला कार्य दावीद ने किया। आणि जगाच्या रीतीने जर पाहिलं तर खूप त्याची प्रशंसा होईल असं काम दाविदाने केलं। परंतु इसमें प्रभु का बिल्कुल इच्छा नहीं था। आणि याच्यामध्ये देवाची अजिबात इच्छा नव्हती। शायद सारे इस्राएल खुश हो गया, आणि कदाचित सगळं इस्रायल आनंदी झालं, लेकिन प्रभु आनंदित नहीं हुआ। आणि प्रभू जो आहे त्याच्याद्वारे आनंदित नाही झाला। तो एक बात जानना कि हम प्रभु का काम कर रहे हैं, सारे लोग भी खुश है, लेकिन प्रभु उसमें आनंद नहीं है, तो क्या फायदा? आणि कदाचित आपण प्रभूचं काम करत आहोत, त्याच्यामध्ये लोकांनाही जर आनंद होत आहे, पण त्याच्याद्वारे प्रभूच जर आनंद होत नाही तर मग काय फायदा? है ना? जब लूका 16:15 में लिखा है, यीशु मसीह ने कहा, आणि लूक त्याचा 16 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे म्हटलं, उसकी बी पाठ में पढ़ता है कि जो मनुष्य की दृष्टि में श्रेष्ठ है वो परमेश्वर की दृष्टि में बुरे है। आणि त्याच्या शेवटल्या भागामध्ये असं म्हटलेलं आहे की मनुष्याच्या दृष्टीने जे उत्तम आहे, देवाच्या दृष्टीमध्ये ते ओंगळ असं आहे। भैया, हमको कोई भी काम कितना भी अच्छा भी क्यों ना हो, तभी भी हम वो काम प्रभु को पूछ कर करना चाहिए। आणि आपल्याला वाटणारं एखादं काम ते कितीही चांगलं असू द्या, तरी सुद्धा ते काम करण्याच्या अगोदर आपण प्रभूला विचारायला पाहिजे। अभी दावीद ने यहाँ पर बड़ा 3 गलती किया। आणि या ठिकाणी दाविदाने 3 मोठ्या चुका केल्या, वो ध्यान से समझना भैया। आणि लक्ष देऊन समजून घ्या। हम प्रभु के लोग हैं तो हर बात में प्रभु की इच्छा जानना हमारा कर्तव्य है, प्रभु को पूछना हमारा कर्तव्य है, प्रभु का वचन को जानना हमारा कर्तव्य है। परंतु ये सब ना करते हुए कार्य करेगा तो उसमें हमको बहुत बड़ा धोखा और नुकसान देगा। आणि आपण प्रभूचे लोक आहे म्हणूनच आपण करणारं प्रत्येक काम जे आहे ते काम करण्याच्या अगोदर त्या कामासंबंधाने प्रभूची इच्छा काय आहे, प्रभू या कामाच्या द्वारे प्रसन्न होईल का नाही, आणि या कामासंबंधाने प्रभूचं वचन काय सांगतं हे आपण पारखायला पाहिजे, पडताळायला पाहिजे। पण पुष्कळ वेळा लोक काय करतात, हे न पारखता आपल्याला जे चांगलं वाटतं ते काम ते लोक करतात आणि त्याच्यामुळे ते खड्ड्यात पडतात। अभी यहाँ पर दावीद की गलती क्या हुआ? पहला गलती ये हुआ कि उन्होंने प्रभु को नहीं पूछा। आणि दाविदाच्या झालेल्या ज्या 3 चुका आहेत त्याच्यापैकी पहिली चूक ही आहे की दाविदाने हे काम करण्याच्या अगोदर देवाला विचारलं नाही। ये दावीद का बहुत बड़ा कर्तव्य था कि संदूक को अपने शहर में लाने के लिए प्रभु का परमिशन मांगो। आणि हे दाविदाचं खूप मोठं कर्तव्य होतं की जो संदूक आहे तो आपल्या घरामध्ये येण्याच्या अगोदर देवाला विचारायचंय। है ना? पहला इतिहास उसका 13 अध्याय का 1 से 3 वचनों में हम जब पढ़ता है, पहिलं इतिहास त्याचा 13 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये आपण वाचतो। दाऊद ने सहस्त्रपतियों, शतपतियों और सब प्रधानों से सलाह ली। तब दाऊद ने इस्राएल की सारी मंडली से कहा, यदि ये तुमको अच्छा लगे और हमारे परमेश्वर की इच्छा हो तो इस्राएल के सब देशों में जो हमारे भाई रह गए हैं, उनके साथ जो याजक और लेवी अपने अपने चराई वाले नगरों में रहते हैं, उनके पास भी यह कहना भेज कि हमारे पास इकट्ठा हो जाओ और हम अपने परमेश्वर के संदूक को अपने यहाँ ले आए, क्योंकि शाऊल के दिनों में हम उसके समीप नहीं जाते थे। हाँ, देखिए यहाँ पर दावीद ने किस किस से सलाह लिया? आणि या ठिकाणी दाविदाने कोणाकोणाचा सल्ला घेतला? सहस्त्रपतियों, शतपतियों और प्रधानों से सलाह ली। हाँ, देखा, परमेश्वर से सजा नहीं लिया आणि परमेश्वराकडून सल्ला नाही घेतला। प्रियोम हालेलुया। दावीद प्रभु का दिल की जैसा दावीद है, आणि दावीद जो आहे तो देवाच्या हृदयाप्रमाणे असणारा दावीद आहे। हमेशा वो प्रभु को पूछता था। आणि नेहमी प्रत्येक गोष्ट करण्याच्या अगोदर तो देवाला विचारत असे। वो कभी लड़ाई के लिए जाता है तो भी प्रभु को पूछते हैं, आणि युद्ध करण्याकरता जायचा त्यावेळेला सुद्धा तो देवाला विचारायचा। है ना? देश की उन्नति के लिए कुछ भी कार्य करता है तो दावीद प्रभु को पूछते हैं। आणि देशाच्या उन्नती करता कुठलं कार्य केलं तरी सुद्धा दावीद जो आहे तो प्रभूला विचारायचा। प्रभु को पूछते बिना दावीद कुछ नहीं करता था। आणि देवाला न विचारता दावीद काहीच करत नव्हता। लेकिन यहाँ पर दावीद ने प्रभु को नहीं पूछा। आणि या ठिकाणी दाविदाने देवाला विचारलं नाही। तो हमारे जीवन में भी हम कई बार हम अपने आप को बहुत समझदार समझने लगता है,
अब हम कदम कदम पर ठोकर खाते हैं। आणि पुष्कळ वेळा आपण स्वतःला खूप समजदार समजतो, पण मग पावली आपल्याला ठेच लागते. प्रियो, हमें परखना है कि मेरे जीवन में मैं कोई भी काम करने से पहले मैं प्रभु को पूछता है कि नहीं। आणि प्रियानो, आपलं स्वतःचं जीवन पारखायचं कुठलंही काम करण्याच्या अगोदर मी प्रभूला विचारतो का? हर बात हमें प्रभु की परमेश्वर से प्रभु की इच्छा में होकर करना चाहिए। आणि प्रत्येक काम जे आहे ते प्रभूच्या इच्छेमध्ये राहून आपण करायचं आहे. प्रभु को धन्यवाद हो। देवाला धन्यवाद असो. दूसरा क्या गलती किया? आणि दुसरं दाविदाने काय चूक केली? पहला इतिहास 15 अध्याय का 13 वचन में हम पढ़ता है, पहिलं इतिहास त्याचा 15 अध्याय आणि त्याच्या 13 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. उन्होंने परमेश्वर का नियमों को तोड़ दिया। आणि त्याने देवाचे नियम जे आहे त्याचं उल्लंघन केलं. क्योंकि पिछली बार तुमने उसको न उठाया था, इस कारण हमारा परमेश्वर यहोवा हम पर टूट पड़ा। देखिए, यहाँ पर दावीद गवाही देता है कि हम वास्तव में जब प्रभु का संदूक लाने के लिए परमेश्वर का नियम को नहीं ढूंढा, नियम को परखा नहीं, नियमानुसार नहीं किया, इसलिए प्रभु का क्रोध हम पर भड़का। आणि या ठिकाणी दावीद अशा प्रकारे सांगत आहे की मागच्या वेळेला आपण करणारं हे जे कार्य आहे ते देवाच्या इच्छेच्या अनुसार न केल्या कारणाने देवाचा प्रकोप आपल्यावर आला. अभी आप देखिए, इसका मतलब प्रभु का वचन को तो त्याची करके कदम बढ़ाएगा तो कितना बड़ा धोखा हो जाएगा करके अभी दावीद ने सीखा। आणि मग देवाची इच्छा डावलून आपण एखादा काम करू तर मग केवढं मोठं संकट येतं. तीसरा एक गलती क्या हुआ आणि दाविदाची तिसरी चूक काय झाली? कि ये संदूक जब पहले जाति के लोगों ने बैलगाड़ी में भेजे हुए उन्होंने जाना, इसलिए जातियों का रीति को अपने जीवन में लाया करके पहले शामुएल 6 अध्याय का 6 से 10 तक का वचनों में हम पढ़ते। आणि मग त्याने हे ऐकलं होतं की जातीच्या लोकांनी हा जो संदूक वाहण्याकरता बैलगाडीचा उपयोग केला होता, हे ऐकून त्याने त्याचप्रमाणे चालीरीती म्हणजे जातीच्या लोकांच्या चालीरीतीप्रमाणे संदूक जो आहे तो बैलगाडीमध्ये आणला. पहिला शामुएल 6 अध्याय का 6 से 10। 6 अध्याय 6 ते 10 वचन. प्रियो, हम कभी भी जाति की रीति को नहीं अपनाना। आणि प्रियानो, आपण कधीही जातीची चालरीत चा अवलंबन करायचं नाहीये. लेकिन अलिया दावीद के जीवन में ऐसा एक बड़ा गलती हुआ। आणि दाविदाच्या जीवनामध्ये अशा प्रकारची चूक झाली. जो भी व्यक्ति अगर प्रभु के वचन को अगर छोड़ देता है तो आपको मालूम है पहला राजा शाऊल का जीवन में क्या हुआ। आणि जो कोणी देवाच्या वचनाचा त्याग करतो त्याच्या जीवनामध्ये काय होतं हे आपण पाहिलं की इस्रायलाचा पहिला राजा शाऊल याच्या जीवनामध्ये काय झालं है ना। जब शमूएल शाऊल को कहता है पहला शमूएल 15 अध्याय का 26 वचन में, पहिला शमूएल 15 अध्याय त्याच्या 26 वचनामध्ये शमूएल शाऊलाला अशा प्रकारे सांगतो. शमूएल ने शाऊल से कहा, मैं तेरे साथ न लौटूंगा, क्योंकि तूने यहोवा की बात को तुच्छ जाना है और यहोवा ने तुझे इस्राएल का राजा होने के लिए तुच्छ जाना है। बोलने का अर्थ तूने परमेश्वर की वचन को तुच्छ जाना या वचन को नहीं माना, इस कारण प्रभु ने तुझको भी राजा का पद से निकाल दिया है। आणि देवाच्या आज्ञेचं तू पालन केलं नाही म्हणून देवानेही तुला राजा पदावरून काढून टाकलाय. जो हमारा अनेक बातों में हमें परखना है कि मैं प्रभु का वचन के आधार में ये काम करता है कि नहीं। आणि आपल्या प्रत्येक गोष्टीच्या द्वारे आपण पारखायचं की प्रत्येक गोष्ट मी देवाच्या वचनाच्या आधारे करत आहे का नाही. यहूदियों के जीवन में क्या हुआ? आणि यहूद्यांच्या जीवनामध्ये काय झालं? यहूदियों के बीच में प्रभु के सुसमाचार दे करके पौलुस और बरनबास गया आणि यहूद्यांमध्ये पौल आणि बर्नबास सुवार्ता घेऊन गेले और उन्होंने वचन उनको सुनाया आणि त्यांनी त्यांना ते वचन सांगितलं. लेकिन क्या हुआ? काय झालं? उन्होंने वचन को इनकार आणि वचनाचा त्यांनी नाकार केला. अब इस उद्धार का कार्य उनका बीच में ये लोग करना बंद कर दिया। आणि मग या लोकांनी तारणाचं कार्य करणं बंद केलं. हम लोग प्रेरितों का काम में पढ़ता है, प्रेरितों का काम 13 अध्याय का 46 वचन पढ़ेंगे। आणि प्रेषित त्याचा 13 अध्याय त्याचं 46 वचन वाचा. तब पौलुस और बरनबास ने निडर होकर कहा, आवश्यक था कि परमेश्वर का वचन पहले तुम्हें सुनाया जाता, परंतु जब तुम उसे दूर हटाते हो और अपने को अनंत जीवन की योग्य नहीं ठहराते, तो देखो हम अन्य जातियों की ओर फिरते हैं। देखिए, अभी यहाँ पर यहूदी लोगों ने क्या किया? परमेश्वर के वचन को ना स्वीकारते हुए उन्होंने इनकार करने के कारण प्रभु का बड़ी कृपा हम जाति के लोगों को अच्छा मौका मिला। आणि यहूदी लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार न केल्या कारणाने काय झालं
की आपण जे जातीचे लोक होते ते आपल्यावर खूप मोठी देवाची कृपा झाली. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. ये उनको प्रभु ने अवसर दिया था, आणि प्रथम संधी देवाने यहुदींना दिली होती प्रभु के वचन सुनने के लिए, मानने के लिए मौका दिया था. आणि देवाचं वचन ऐकण्याकरता आचरणात आणण्याकरता संधी प्रभूने त्यांना दिली होती. लेकिन उन लोगों ने इस जीवन के वचन को जिसके द्वारा उद्धार होता उन्होंने त्याग दिया. आणि त्यांनी जीवनाचं हे जे वचन आहे की ज्याच्याद्वारे तारण होऊ शकतो त्याचा त्याग केला. फिर हम कोई भी काम करने के समय में फिर हम वचन के आधार में कार्य नहीं किया, उसमें हमें अनंत काल के लिए कोई लाभ नहीं. आणि कुठलंही काम करत असताना देवाच्या वचनाच्या आधारे जर आपण ते केलं नाही तर त्याच्याद्वारे आपल्याला कुठल्या प्रकारचा फायदा हा होणार नाही. अभी दावीद को जानना चाहिए था कि संदूक मैं अपने शहर में कैसा ला सकता हूँ. आणि दाविदाला हे जाणायला पाहिजे होतं की देवाचा संदूक मी माझ्या शहरामध्ये कशा प्रकारे घेऊन येऊ शकतो. प्रभु के वचन क्लियर कहता है कि संदूक एक जगह से दूसरा जगह जाने के समय में लेवी गोत्रों में नियुक्त किया हुआ उन लोग ये लोग इसको कंधे पर उड़ाना चाहिए था. आणि मग हे त्याला निश्चितच माहिती राहिला पाहिजे की देवाचा जो संदूक आहे तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याकरता लेवी गोत्रापैकी जे नियुक्त केलेले लोक आहे फक्त तेच लोक तो संदूक आपल्या खांद्यावर घेऊन जातील. अनुवाद किताब 10 अध्याय का 8 वचन पढ़ेंगे. अनुवाद 10 अध्याय त्याचा 8 वचन वाचा. उस समय यहोवा ने लेवी गोत्रों को इसलिए अलग किया कि वे यहोवा की वाचा का संदूक उठाया करे और यहोवा के सम्मुख खड़े होकर उसकी सेवा टहल किया करे और उसके नाम से आशीर्वाद दिया करे. देखिए लेवियों को प्रभु ने क्यों अलग किया. लेवी लोग प्रभु की संदूक, मतलब प्रभु का संदूक बोलेगा तो प्रभु का उपस्थिति को बताता है. उस संदूक को उड़ाने वाला कौन है. प्रभु के लिए अलग किया हुआ लेवी गोत्र के लोग करना चाहिए. आणि प्रभूचा जो संदूक आहे ती प्रभूची उपस्थिती आहे आणि ते उचलणारे लोक कोण असले पाहिजे तर लेवी लोक असले पाहिजे. नंबर्स उसका 7 अध्याय का 9 वचन, गणना उसका 7 अध्याय का 9 वचन पढ़ेंगे. गणना त्याचा 7 अध्याय त्याचं 9 वचन वाचा. परंतु कहातियों को उसने कुछ न किया क्योंकि उसके लिए पवित्र वस्तु की यह सेवकाई की थी. देखिए लेवी गोत्रों में भी कहाती लोग इस संदूक को कंधे पर उड़ाना चाहिए था. आणि लेवी लोकांपैकी पण कहाती लोक जे आहे तेच लोक आपल्या खांद्यावर देवाचा संदूक उचलतील. देखो प्रभु के अनेक वचन में व्यवस्था क्लियर साफ साफ दिया हुआ है. आणि देवाच्या वचनामध्ये सगळी व्यवस्था एकदम स्पष्ट दिलेली आहे. तो ये बात ना मान ढूंढते हुए दावीद ने बड़ा गिल्टी किया. आणि ही गोष्ट लक्षात न घेता दाविदाने काम केलं. पहला इतिहास 15 अध्याय का 2 वचन पढ़ना. पहिलं इतिहास 15 अध्याय त्याचं दुसरं वचन वाचा. तब दाऊद ने कहा लेवियों को छोड़ और किसी को परमेश्वर का संदूक उठाना नहीं चाहिए. हाँ देखा, अभी दावीद ने समझा लेवी गोत्र का लोग ही संदूक उड़ाना चाहिए. ये कोई बैलगाड़ी में ले जाने वाला चीज नहीं है. आणि मग त्याच्यानंतर दाविदाला समजलं की देवाचा संदूक जो आहे तो फक्त लेवी गोत्राच्या लोकांनीच उचलायला पाहिजे. ही काही गोष्ट बैलगाडीमध्ये घेऊन जाणारी नाहीये. उसका 15 वचन, त्याचं 15 वचन. तब उस आज्ञा के अनुसार जो मूसा ने यहोवा को वचन सुनाकर दी थी, लेवियों ने संदूक को डंडों से बल अपने कांधे पर उठा लिया. हाँ देखा, प्रभु के वचन के अनुसार लेवी गोत्र में कहाती लोगों ने डंडा डाल करके वो संदूक को अपने कंधे में उड़ाते रहा. आणि मग त्याच्यानंतर ते लेवी गोत्राच्या लोकांनी त्या संदूकाला काठी लावून ते काठीने आपल्या खांद्यावर घेऊन तो संदूक उचलला. बोलने का अर्थ क्या है? आणि सांगायचं तात्पर्य काय फ्रेंड. हमारे जीवन में हम जो कुछ भी काम करता है तो वो प्रभु का भय में होकर करना चाहिए. आणि आपण जे काय काम करतो ते देवाच्या भयामध्ये करायला पाहिजे. एक सच्चा भक्त बनकर के इस दुनिया में जीना चाहता है तो उसमें प्रभु का भय मानने वाला दिल चाहिए. आणि खरा प्रभूचा भक्त होऊन जर जीवन जगण्याची इच्छा आहे तर त्याच्या जीवनामध्ये खरंच प्रभूचं भय असलं पाहिजे. आपको मालूम है जब सलोमन जब मतलब नीति सूत्र का वचन लिखने के टाइम पर वो पहले ही उठाकर कहने वाला बात तो भी यही बात है.
आणि शलोमोन जो आहे तो नीतिसूत्र ज्या वेळेला लिहितो त्याच्या सुरुवातीलाच तो ही गोष्ट प्रकट करतो. उसका पहला अध्याय का 7 वचन पढ़ना। आणि नीतिसूत्र पहिला अध्याय 7 वचन. यहोवा का भय मानना बुद्धि का मूल है। बुद्धि और शिक्षा को मूढ़ ही लोग तुच्छ जानते हैं। देखा, यहोवा का भय मानना बुद्धि का मूल है बोलता है। बुद्धि का शुरुआत यहोवा का भय मानना है। आणि देवाचं भय बाळगणं हे बुद्धीचा उगम आहे. ये जो बुद्धि ये जो ज्ञान है स्वर्गीय ज्ञान की बात है। आणि हे सर्व स्वर्गीय ज्ञानाची गोष्ट आहे. उस ज्ञान हमारे अंदर रहेगा तो, आणि ते ज्ञान जर आपल्यामध्ये राहिलं तर, ये प्रभु की भय मानने वाला एक अनुभव हमारे अंदर रहेगा तो, आणि हे देवाचं भय बाळगण्याचा अनुभव आपल्यामध्ये राहिला तर, निश्चय हम प्रभु के साथ एक गहरा नाता जोड़ सकता है। आणि निश्चितच प्रभू सोबत एक गहन संबंध आपण जोडू शकतो. आपको मालूम है, प्रभु से हमें दूर करने वाला बात तो पाप है। आणि देवापासून दूर करणारी गोष्ट पाप आहे. इस पाप से बच करके जीवन बिताने के लिए भी प्रभु का भय मानने वाला दिल हमको चाहिए। आणि पापापासून वाचून जीवन जगण्याचं जर आपल्याला आहे तर देवाचं भय बाळगण्याचा अनुभव आपल्याला असला पाहिजे. जब नीति वचन 8 अध्याय का 13 वचन में हम पढ़ता है, नीतिसूत्र 8 अध्याय आणि 13 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. यहोवा का भय मानना बुराई से भय रखना है। देखा, यहोवा की भय मानने वाले लोग बुराई से भय करेगा। आणि देवाचं भय बाळगणारा व्यक्ती हा वाईटाचा द्वेष करेल किंवा तिरस्कार करेल. है ना, हम कोई भी बुराई ये करके जानने के बाद में अगर उसको भय करने वाला दिल नहीं है तो उसको प्रभु का भय मानने वाला दिल नहीं। आणि एखादी गोष्ट वाईट आहे हे माहित असताना जर आपण त्याचा तिरस्कार करत नाहीये याचा अर्थ देवाचं भय बाळगणारं हृदय त्याच्यामध्ये नाही. आज बहुत लोग बहुत कुछ कार्य करता है, आज पुष्कळ लोक पुष्कळ काम करतात परंतु उनकी जीवन में एक सच्चा आनंद या संतुष्टि का जीवन नहीं। आणि त्यांच्या जीवनामध्ये एक समाधानकारक असं जीवन नाहीये. लेकिन भक्त का जीवन में प्रतिकूल कितना भी रहे तो भी एक संतुष्टि का जीवन रहेगा। आणि भक्ताच्या जीवनामध्ये कितीही प्रतिकूल असलं तरी सुद्धा एक समाधान त्याच्यामध्ये राहील. नीति वचन 19 अध्याय का 23 वचन में हम पढ़ता है, नीतिसूत्र 19 अध्याय 23 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. यहोवा का भय मानने से जीवन बढ़ता है और उसका भय मानने वाला ठिकाना पाकर सुखी रहता है। उसको एक ही वचन, हाँ। तो उसका भय मानने वाला ठिकाना पाकर के सुखी रहता है बोलेगा तो एक अच्छा सैटिस्फैक्शन का जीवन बिताता है। आणि देवाचं भय बाळगणारा व्यक्ती एक समाधानकारक जीवन जगतो. मतलब उसका भय मानने वाला ठिकाना पाकर सुखी रहता है। ओके, बराबर। मतलब ऐसा क्या बोलता है, वो संतुष्ट रहता है, समाधान रहता है। देवाचा भय बाळगणारा व्यक्ती समाधानी राहतो. मतलब मेरा थोड़ा इतना समझ नहीं, इसलिए मैं बीच में थोड़ा टोकर मैं खाता हूँ। तो मैं आपको बोलने का अर्थ क्या है कि मतलब संतुष्टि का मतलब बहुत गहरा बात है। आणि एखादा व्यक्ती समाधानी राहणं, सॅटिस्फाईड राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मतलब पौलुस बोलता है, मैं हर अवस्था में संतुष्ट रहना सीखा हूं। आणि प्रेषित पौल म्हणतो की प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानी राहणं मी शिकलेला आहे. एक सच्चा भक्त हर अवस्था में, चाहे तो बहुत प्रतिकूल होगा, कष्ट होगा, बहुत तकलीफ रहेगा, बीमार होगा, चारों तरफ से बहुत दबाव होगा, तभी भी उसका बीच में भी संतुष्ट रहने वाला अनुभव ये एक भक्त का खास अनुभव है. आणि एका भक्ताच्या जीवनामध्ये पुष्कळ प्रकारचं दुःख, पुष्कळ प्रकारचं संकट, पुष्कळ प्रकारच्या प्रतिकूल अवस्था राहील तरी सुद्धा तो आपल्या जीवनामध्ये समाधानी राहतो. क्योंकि ये संतुष्टि प्रभु देता है. कारण हे जे समाधान आहे ते प्रभु त्याला देतो. बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे. इसका मतलब प्रभु का भय मानने वाला दिल मुझको रहेगा तो हर रीति में वो ठिकाना पा करके संतुष्ट रहेगा. आणि देवाचं भय बाळगणारं हृदय जर मला असेल तर तो प्रत्येक गोष्टीमध्ये
प्रभु त्याला समाधानी ठेवेल. इस जीवन में हमको प्रभु का भय मानने वाला दिल रखे तो प्रियो बहुत बड़ा प्रतिफल हमको प्राप्त होगा. आणि या जीवनामध्ये देवाचं भय बाळगणारं हृदय जर आपल्याला असेल तर येणाऱ्या जीवनामध्ये आपल्याला खूप मोठं प्रतिफळ प्राप्त करण्याचं ते कारण होईल. बहुत बातों का प्राप्ति इसके द्वारा हमें मिलता है. उसमें एक आधा बात नीति वचन उसका 22 अध्याय का 4 वचन में लिखा है. आणि नीतिसूत्र त्याचा 22 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देवाचं भय बाळगल्यानंतर आपल्याला मिळणारी प्राप्ती. नम्रता और यहोवा के भय मानने का फल धन, महिमा और जीवन होता है. देखिए भय मानने वाले लोगों को, अभी आपको मालूम है भय मानने वाला हमेशा नम्र रहेगा ही. आणि देवाचा जो कोणी भय बाळगतो तो निश्चितच नम्र असेल. नम्रता और यहोवा का भय का फल नम्रपणा आणि देवाचं भय बाळगणं याचं फळ धन, मान और जीवन. संपत्ती, मान आणि खरे जीवन. क्या अनोखी बात है. आणि काय अद्भुत गोष्ट आहे. प्रियो आज आत्मीय जीवन में हम स्वर्ग का सारे आत्मिक धन की अधिकारी बन चुके हैं एफेसियों 1:3 के अनुसार. आणि आपण स्वर्गामध्ये सर्व आशीर्वादाचे मानकरी अगोदर झालेलो आहोत. इफिसकाराचं पत्र त्याचा 1 अध्याय आणि त्याच्या 3 वचनाच्या और आज हम अनुसार. आनंद जीवन में हैं. आणि आता आपण सार्वकालिक जीवनामध्ये आहोत. स्वर्ग हमको इतना मान किया है कि हमारी सेवा के लिए स्वर्गदूत भेजा हुआ है. आणि स्वर्गाने आपल्याला एवढा मोठा मान दिला की आपल्या सेवेकरता त्याने स्वर्गदूत पाठवले. मैं एक बात आपको बताना चाहूंगा. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. प्रियो प्रभु ने हमारे लिए कितना बड़ा वाड़ा बांध कर रखा है. आणि प्रभुने आपल्या करता केवढा मोठा तट बांधून ठेवलाय. आपको मालूम है इस वचन हमारा लिखा जाने से पहले जीवन बिताया हुआ एक भक्त था योग. आणि हे जे वचन आहे ते लिहिल्या जाण्याच्या अगोदरच्या काळामध्ये जीवन जगणारा एक भक्त होता तो म्हणजे इयोब. योग प्रभु का भय मानता था. आणि इयोब जो आहे तो प्रभूचा भय बाळगत असे. है ना. इसलिए उसके जीवन के बारे में कितना अनोखा गवाही है. आणि म्हणूनच त्याच्या जीवनासंबंधाने केवढी मोठी साक्ष आहे. है ना. वो किताब जब शुरू होता है तो वहां पर योग का सविशेषता वर्णन करते हुए शुरू होता है. आणि त्या पुस्तकाची सुरुवात होते त्यावेळेला योबाच्या जीवनामध्ये असणारे जे गुण वैशिष्ट्य आहे ते सांगत त्या पुस्तकाची सुरुवात होते. एक वचन एक उस देश में योब नाम का एक पुरुष था. वह खरा और सीधा था और परमेश्वर का भय मानता और बुराई से दूर रहता था. देखिए प्रभु का भय मानकर जीने वाला एक सच्चा भक्त था. आणि देवाचं भय बाळगून जीवन जगणारा प्रभूचा खरा एक भक्त होता. देखो आज हमारे हाथ में बाइबल है. ऐसा बाइबल का एक पन्ना भी उस समय में लिखा हुआ नहीं था. आणि आपल्या हातामध्ये संपूर्ण बायबल आहे पण त्या काळामध्ये बायबलाचं एक पान सुद्धा जे लिहिलेलं आहे ते उपलब्ध नव्हतं. क्योंकि आपको मालूम है बाइबल का सबसे पहला 5 किताब मूसा के द्वारा लिखा गया. परंतु मूसा से भी कितनी साल पहले जिया हुआ व्यक्ती है मला योग. आणि बायबलचं पहिले 5 पुस्तक जे आहे ते मोशेच्या द्वारे लिहिण्यात आले आणि मोशेच्याही कितीतरी अगोदर जीवन जगणारा जो आहे तो योग आहे. योग के बारे में कहता है कि वो तकरीबन अब्राहम का समकालीन व्यक्ती था. आणि योग संबंधाने असं लिहिलेलं आहे की तो अब्राहमाच्या काळामध्ये जीवन जगणारा हा व्यक्ती होता. उस समय में कोई भी बात नियम लिख कर दिया नहीं. आणि त्या तोपर्यंत कुठल्याही प्रकारे देवाचे नियम लिहून दिलेले नव्हते. और आज हमारे जैसा योग को पवित्र आत्मा भी नहीं मिला. आणि आपल्याला आता जसं पवित्र आत्मा मिळालेला आहे त्याप्रमाणे पवित्र आत्मा ही योबाला मिळालेला नव्हता. तभी भी योग कैसा प्रभु का इतना भय माना. आणि तरी सुद्धा योग कसं काय प्रभूचं भय बाळगला. देखिए प्रभु का भय मानने वाला वो व्यक्ति के प्रति प्रभु का कितना बड़ा प्रबंध है करके योग भी नहीं जानता था. आणि देवाचं भय बाळगणाऱ्या व्यक्ती संबंधाने देवाचा किती मोठा प्रबंध आहे किंवा तो त्याचं रक्षण करतो हे योबाला ठाऊक नव्हतं. यहाँ पर एक बात मैं आपको खास याद रहना चाहता आणि हूँ. या ठिकाणी विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. क्योंकि जो भी प्रभु का भय मानते प्रियो प्रभु का वो व्यक्ति की प्रति बहुत खास प्रबंध रहता है. आणि जो कोणी देवाचं भय बाळगतो त्याच्या संबंधाने देवाची विशेष अशी योजना राहते त्याचं रक्षण करण्याची. आपको मालूम है जब उसका योग 12 अध्याय का 9-10 वचन में मतलब शैतान योग के बारे में कहने वाला गवाही.
आणि योबाचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय त्याच्या 9 आणि 10 वचनामध्ये सैतान योबा संबंधाने देणारी साक्ष आहे. शैतान ने यहोवा को उत्तर दिया, क्या अय्यूब परमेश्वर का भय बिना लाभ के मानता है? देखा, मानव प्रभु को वो चैलेंज कर रहे हैं शैतान कि प्रभु का भय इयोब कुछ लाभ मिलता है इसलिए करता है, बोलता है. आणि या ठिकाणी सैतान म्हणत आहे की तो अभिलाषे पोटी किंवा लोभापोटी तुझी भक्ती करतो किंवा तुझं भय बाळगतो, अशा प्रकारे सैतान जे आहे देवाला योबाची तक्रार करत आहे. और प्रभु भी जानता है कि इयोब ऐसे रीति में प्रभु का भय नहीं मानता है करके प्रभु ने शैतान को सबूत करके भी दिया. आणि देवाला सुद्धा ठाऊक आहे की योग जो आहे कुठल्या प्रकारच्या अभिलाषी पोटी माझी भक्ती किंवा भय करत धरत नाहीये, आणि ही गोष्ट देवाने सैतानाला सुद्धा प्रमाणित करून दिली. लेकिन यहाँ पर शैतान उड़ाकर कहने वाला कुछ बात हम आगे जब देखता है, आणि या ठिकाणी सैतान काही प्रकर्षाने उचलून सांगणाऱ्या गोष्टी पुढे आपण ज्यावेळेला पाहतो, क्या तूने उसकी और उसके घर की उसके घर की और जो कुछ उसका है हाँ. उसके चारों ओर बाड़ा नहीं बांधा? आप देखिए 3 बाड़ा, आणि 3 प्रकारचे तट, बहुत सुंदर बात है ना. आणि खूप सुंदर गोष्टी आहे. प्रभु ने इयोब के चारों तरफ बाड़ा बांधा है, आणि प्रभूने योबाच्या चहू बाजूला तट बांधलेला आहे, इसलिए इयोब को कोई छू नहीं सकता. आणि म्हणून योबाला कोणी स्पर्श करू शकत नाही. प्रभु ने इयोब के घर के चारों तरफ बाड़ा बांधा है, इसलिए कोई चोर उसमें घुस नहीं सकता. आणि प्रभूने त्याच्या घराच्या चहू बाजूने तट बांधलाय म्हणून कुठला चोर त्याच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. और प्रभु ने इयोब का संपत्ति की चारों तरफ बाड़ा बांधा है, इसलिए उसको भी कोई छू नहीं सकता. आणि देवाने योबाच्या संपत्तीला चहू बाजूने तट बांधलाय म्हणून त्या संपत्तीलाही कोणी स्पर्श करू शकत नाही. इयोब भी नहीं जानता था प्रभु ने ऐसा काम किया है. आणि योबाला सुद्धा ठाऊक नव्हतं की देवाने अशा प्रकारचं काम केलेलं आहे. किसको मालूम था? कोणाला ठाऊक होतं? शैतान को मालूम था. आणि सैतानाला ठाऊक होतं. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, मेरे और आपके लिए कितना बड़ा काम किया है प्रभु, हम लोग नहीं जानता, पर हमारा विरोधी शैतान जानता है, इसलिए शैतान हमको कुछ नहीं बिगाड़ पाता. आणि देवाने आपल्या संबंधाने काय काय योजना करून ठेवलेली आहे की आपल्याला हे ठाऊक नाहीये, पण हे सैतानाला ठाऊक आहे, म्हणूनच सैतानाचा कुठलाही दाव आपल्यावर चालत नाही. प्रियो, ये छोटा सा जीवन में आणि प्रियांनो, या छोट्याशा आयुष्यामध्ये हमारा कर्तव्य है आपलं हे कर्तव्य आहे, हमेशा हम प्रभु का भय माने. नेहमी आपण देवाचं भय बाळगायचं. मैं और एक वचन पढ़ करके ये विषय, ये एक ही विषय अभी खत्म नहीं हुआ, ये कंटिन्यूस रहेगा कल के क्लास में, लेकिन मैं एक और वचन पढ़कर मैं यहाँ पर अभी समाप्त करूंगा. आणि देवापासून आपण शिकायला पाहिजे अशा ज्या 7 गोष्टी, त्याच्यापैकी पहिली ही जी गोष्ट आहे ती सुद्धा अजून पूर्ण संपलेली नाहीये. उद्याच्या क्लासमध्ये ही मी पुढे सांगेल, पण त्याच्यापैकी अजून एक वचन मी वाचायला सांगतो. 128 भजन संगीता का पहला वचन और उसका 4 वचन थोड़ा ध्यान से आप लोग पढ़िएगा. स्तोत्र 128 त्याचं पहिलं वचन आणि त्याचं 4 वचन जरा लक्ष देऊन वाचा. क्या ही धन्य है हर एक जो यहोवा का भय मानता है और उसके मार्गों पर चलता है. सुन, जो पुरुष यहोवा का भय मानता हो वो ऐसा ही आशीष पाएगा. देखो, बहुत सुंदर, आपको सबको मिल गया होगा. आणि तुम्हाला सगळं ते मिळालं असेल. प्रभु के भय मान करके प्रियो उसके मार्ग पर चलना, आणि देवाचं भय बाळगून त्याच्या इच्छेप्रमाणे चाला, तो फिर जरूर वो व्यक्ति के द्वारा प्रभु का महिमा होगा. आणि निश्चितच त्या व्यक्तीच्या द्वारे देवाचा गौरव होईल. हर एक पीढ़ी में प्रभु चाहने वाले एक बात है कि हम प्रभु का भय माने. आणि प्रत्येक पिढीमध्ये प्रभूची इच्छा ही आहे की लोकांनी त्याचं भय बाळगावं. और यीशु मसीह ने भी हमें वही बात सिखाया कि हमें प्रभु का भय मानना है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा आपल्याला तेच शिकवलं की आपण त्याचं भय बाळगायचं. मैं अभी उधर अभी नहीं जाऊंगा, अगला क्लास में आपको बात मैं बहुत विस्तार से समझाऊंगा. आणि त्याच्यामध्ये मी आता जाणार नाही, येणाऱ्या दिवसामध्ये पुढच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगेन. लेकिन एक बात मैं आप सब पवित्र लोगों को पूछना चाहता हूँ. आणि एक गोष्ट मी प्रत्येक पवित्र भक्ताला विचारू इच्छितो. हम प्रभु में आने के बाद में वास्तव में हम प्रभु का भय मान करके जीवन बिताता है. आणि प्रभु मध्ये आल्यानंतर खरोखर आपण प्रभूचं भय बाळगून जीवन जगतो का? जो
प्रभु की भय मानने वाला कभी भी प्रभु का इच्छा का खिलाफ में कोई काम नहीं करेगा। आणि जो प्रभूचं भय बाळगतो प्रभूच्या इच्छेच्या विरोधात तो कधी काही काम करणार प्रभु नाही. की इच्छा जानने में मानने में वो उत्साही रहेगा। प्रभूची इच्छा जाणून ते पालन करण्यामध्ये तो उत्साही राहील. आज हमारे जीवन की अवस्था क्या है? आज आपल्या जीवनाची अवस्था कशी आहे? प्रभु का इच्छा नहीं है करके मालूम होने के बावजूद भी अगर हम उस प्रकार जीवन बिताता है तो इसका मतलब प्रभु का भय हमको नष्ट हो गया। आणि देवाची इच्छा एखाद्या गोष्टीमध्ये नाही तरी सुद्धा आपण जर त्याच गोष्टीमध्ये जर जीवन जगतो तर निश्चितच देवापासून आपल्याला कुठला आशीर्वाद मिळणार नाही. प्रियोम, प्रभु का भय मानने का अर्थ में इससे पहले भी कई क्लास में आपको बताया है। आणि देवाचा भय बाळगण्याचा अर्थ याच्या अगोदर हे पुष्कळ क्लासमध्ये सांगितलेला आहे. हम कोई शेर को देख के डरता है या भालू को देख कर डरता है या सर्प को देख कर डरता है, वो बात है ही नहीं। आणि आपण सिंहाला पाहून घाबरतो, सापाला पाहून घाबरतो, अस्वलाला पाहून घाबरतो. तशा प्रकारे घाबरण्याची गोष्ट देवाला घाबरण्यासारखी नाहीये. हम प्रभु का आदर करते हुए, प्रभु को सम्मान करते हुए प्रभु का भय मानना, वो प्रभु चाहने वाला बात। आणि देवाचा आदर करत आपण त्याच्या आज्ञेचं पालन करणं म्हणजे देवाचा भय बाळगणं आहे. प्रभु का दिल को दुख देने वाला कोई भी बात अगर हमसे होता है तो वहां पर हमें डरना चाहिए। आणि देवाला दुःख देणारी एखादी गोष्ट जर आपल्या जीवनामध्ये होऊ नये, क्योंकि हमने प्रभु से इतना बड़ा प्यार पाया। कारण एवढं मोठं प्रेम आपण प्रभू पासून प्राप्त केलं. ये इसका महत्व का बारे में मैं अगला क्लास में बहुत गहराई में आपको समझाऊंगा। आणि याच्या याच्या संबंधाने जे महत्वाच्या गोष्टी आहे ते पुढच्या क्लासमध्ये मी खूप गहनतेने सांगणार प्रियोम, आहे. जो प्रभु का भय मानता है आज भी इस संदेश में पूरा दिल से उन्होंने बैठ करके संदेश सुना होगा। आणि जे प्रभूचा खरोखर भय बाळगता त्यांनी खरोखर हा जो संदेश आहे तो पूर्ण वेळ खूप लक्ष देऊन ऐकला असेल. पर तो कई लोग इसका बीच में भी अपने कामों में गया, आणि काही लोक याच्यामध्ये सुद्धा आपल्या कामामध्ये गेले, ध्यान से नहीं सुना, लक्ष देऊन नाही ऐकलं प्रभु का वचन का भय नहीं माना, आणि देवाच्या वचनाचं भय नाही बाळगलं. दुख की बात है। दुःखाची गोष्ट आहे. एक दिन हम प्रभु के न्यायासन के सामने खड़ा होना है। आणि एक दिवस आपल्याला प्रभूच्या न्यायासनासमोर उभं राहायचंय प्रभु हमारा न्याय करेगा। आणि प्रभू आपला न्याय करेल. उस समय में हमारा कोई भी हर एक कपटता सब क्लियर हो जाएगा। आणि त्यावेळेला सर्व कपटपणा जो आहे तो स्पष्ट होईल. जो हमने प्रभु की भय मानकर नहीं किया वो सब जल करके नष्ट हो जाएगा। आणि देवाचं भय बाळगून आपण जे केलं नाही ते जळून नष्ट होईल. पर जो प्रभु का भय में जो किया उसको बहुत बड़ा प्रतिफल मिलेगा, आणि देवाच्या भयामध्ये आपण जे काही करू त्याचा खूप मोठं प्रतिफळ मिळेल. आदर मिलेगा, आदर मिळेल, सम्मान मिलेगा। सन्मान मिळेल. तो प्रभु करे आपको जरूर इन वचनों के द्वारा आपको और भी आत्मिक जीवन में उन्नति मिले। आणि प्रभू करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला अधिक जास्त आत्मिक उन्नती मिळो. और भी प्रभु की लायक हम जीवन बिता पाए। अधिक जास्त प्रभू ग्रहण योग्य जीवन आपण जगावं. प्रभु का आप सबको प्रभु बहुत आशीष दे। आणि तुमच्या सर्वांना प्रभु या वचनाच्या द्वारे विपुल असा आशीर्वाद देव. प्रभु का अनुग्रह आप सबके साथ। देवाची कृपा तुमच्या सगळ्यांसोबत असो. आमीन। आमीन. आइए इस समय हम सब लोग प्रार्थना में रहेंगे, में प्रार्थना में रहेंगे। धन्यवाद हमारे स्वर्गीय प्रेम पिता, हम आपको धन्यवाद और स्तुति करते हैं प्रभु जी। पिछला एक हफ्ता आपने चलाया, संभाला, हर एक प्रकार के मुसीबत, दुख, संकट और प्रभु जी परीक्षा में गिरने से बचाया प्रभु जी, इसके लिए हम आपको धन्यवाद करते हैं। अच्छा आरोग्य दिया इसके लिए भी धन्यवाद करते हैं प्रभु जी। आज के इस पवित्र पुनरुत्थान के दिन में प्रभु जी आपके उपस्थिति में प्रभु जी भिन्न भिन्न जगह पर बैठकर प्रभु जी आपके आत्मा के द्वारा, आपके वचन के द्वारा, आपके दास के द्वारा सुनने के लिए प्रभु जी आपने सहायता किया प्रभु जी। उसके द्वारा आपने हमसे बोला और बातचीत किया प्रभु जी। हम हमारे जीवन में प्रभु जी बहुत से बातों में प्रभु जी जो स्थान आपको देना चाहिए प्रभु जी वो स्थान आपको न देते हुए प्रभु जी हम हमारी इच्छा के अनुसार कार्य करते हैं और प्रभु जी आपके हृदय को दुख देते हैं प्रभु जी। नीचे प्रभु जी कुछ कुछ बातों को प्रभु जी हमको आपसे सीखना है प्रभु जी। उसमें सबसे पहली बात प्रभु जी जो हमको आपसे सीखना है कि प्रभु जी हमको आपका भय प्रभु जी मानना प्रभु जी सीखना है प्रभु जी। नीचे प्रभु जी हमको अच्छे लगने वाला काम ना करते हुए प्रभु जी आपकी इच्छा क्या है प्रभु जी वो जानकर प्रभु जी वो भक्ति और वो